सर्वांना सविनय जय भीम. आज आपण इथे रविवारच्या 42व्या व्याख्यानमालेत जमलेलो आहोत. जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांना मी डॉक्टर गीता शिंदे, शिक्षणशास्त्र विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, राजे शिवाजी, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाई यांच्या प्रतिमेला आणि त्याचप्रमाणे शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आजच्या या रविवारच्या कार्यक्रमामध्ये लुंबिनी संघ सातारा, समता प्रतिष्ठान मळोली सोलापूर आणि शिक्षक हितकारणी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दर रविवारी एक वेगळा विषय, एक वेगळे तज्ञ घेऊन उपस्थित असतो. आजचा विषय आपला अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत असा विषय आहे. आजचा विषय आहे ओबीसी आरक्षण एक वास्तव. आणि आजच्या या वास्तवतेत ओबीसीचं आरक्षण सगळ्यांनी झालेल्या सर्व घडामोडी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, परंतु त्याचं नेमकं वास्तव काय आहे हा विचार घेऊन आजच्या संयोजकाने हे व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानमालेच्या जे प्रमुख वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर माननीय नितीन बिरमल सर आणि आजच्या या व्याख्यानमालेच्या अध्यक्ष आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, जे आपल्या सोबत कोल्हापूर वरून जोडलेले आहेत. या तिन्ही संघटनेच्या वतीने आजचे वक्ते आणि आजच्या अध्यक्ष यांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि आजच्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्व तिन्ही संघटनेचे अध्यक्ष, सर्व मान्यवर पदाधिकारी आणि सर्व मान्यवर यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या या व्याख्यानमालेची जी काही प्रथा किंवा आपण म्हणून संस्कृती आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान जो आपल्याला दिलेला आहे त्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून आपण दर रविवारी हा कार्यक्रम सुरुवात करीत असतो. आजचाही कार्यक्रम आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून करणार आहोत. आणि या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी म्हणून मी माननीय प्राध्यापक डॉक्टर महिपती शिवदास सर यांना आमंत्रित करते. सर, आपण उद्देशिकेचं वाचनाला सुरुवात करावी. नमो बुद्धाय. जय भीम. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मकता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. जय भीम सर, धन्यवाद. जसं आता आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की आजचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत आहे, तितका संवेदनशील आहे. परंतु या विषयाची, या चर्चेची, या विचार मंथनाची नेमकी गरज काय आहे, या विषयाला आजच्या व्याख्यानामध्ये समाविष्ट करण्याचा नेमका हेतू काय आहे हे सांगण्यासाठी आजच्या व्याख्यानमालेचा प्रास्ताविक करण्यासाठी म्हणून मी हितकारणी संघटने, शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष माननीय प्रकाश पवार सरांना मी विनंती करते की आजच्या व्याख्यानमालेचा त्यांनी प्रास्ताविक करावं. पवार सर. आजच्या 42व्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य कुंभार सर, हे जे व्याख्यान आपल्या समोर मांडणार आहेत ते माझे मित्र डॉक्टर प्राध्यापक नितीन बिरमल सर, आमच्या तिन्ही संघटनेचे माझे सहकारी आणि स्क्रीनवर उपस्थित असणारे सगळे बंधू आणि भगिनी, या तिन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही गेले काही महिन्यापासून व्याख्यानमाला घेत आहोत. ही घेत असताना स्पेसिफिक काही विषय घेऊन काम करायचं आम्ही ठरवलं आणि त्यामधून रिझर्वेशन हा विषय घेण्याचा प्रयत्न केला. रिझर्वेशनचं जेव्हा मी काम करत होतो त्यावेळी लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाला फक्त प्रवेशापुरतं रिझर्वेशन माहित असतं
किंवा नोकरीपुरतं रिझर्वेशन माहीत असतं. पण त्याच्या पाठीमागे एक व्यापक अशी भूमिका आहे जी सामाजिक परिवर्तनाची आहे, शोषण विरहित समाज निर्माण करण्याची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचलीच नाही. आणि त्यामुळं फक्त माझ्या मुलाला मेडिकलला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं की माझं रिझर्वेशनचं नातं संपलं, किंवा मला प्रमोशन मिळालं, मला नोकरी पुरतं, तर एवढा मर्यादित अर्थ नव्हता. आणि हे समजून घेण्यासाठी आम्ही गेले 10 ते 12 व्याख्यानं वेगवेगळ्या विषयावर घेत होतो आणि त्यातून वेगवेगळे रिझर्वेशनचे उलगाडे होत गेलेले आहेत. याचा जो लोकांनी आम्हाला जो फीडबॅक दिला तो अप्रतिमच आहे. हे करत असताना एक गोष्ट अशी लक्षात येत होती की या रिझर्वेशनचा एक लाभधारक म्हणून मोठा समुदाय ओबीसी समाज आहे. संविधानानं एससी एसटीला रिझर्वेशन दिलं, आपल्याकडे भटक्या विमुक्त जाती जमातीला रिझर्वेशन होतं, परंतु 1989 सालामध्ये मंडलची अंमलबजावणी झाली आणि देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीना आरक्षण मिळालं. पण त्याच वेळी ते मिळू नये याच्यासाठी पण एक रणनीती आहे. त्याच वेळी नवीन आर्थिक धोरण आलं, जागतिकीकरणाचा पुरस्कार केला आणि ज्या रिझर्वेशननी एक क्रांतिकारक बदल या देशात घडवणारे होते त्याला एक खो घातलेला होता. ज्या समाज घटकासाठी हे रिझर्वेशन आणलं तो ओबीसी समाज तसा उदासीन आहे. म्हणजे मंडल आयोगाचं जेव्हा अंमलबजावणीचं जेव्हा आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये मी विद्यार्थी दशेत सहभाग घेतला होता आणि माझ्या ह्या बोटाला पोलिसांची लाठी लागलेली, बोट वाकडं झालेलं आहे. म्हणजे आंदोलन ज्या समाज घटकांसाठी आपण करतोय तो समाज घटक त्यावेळी उदासीन होता, आजही उदासीन आहे आणि आता फक्त त्याचं राजकारण चाललंय. खरं म्हणजे एससी एसटी ओबीसी सगळे जर एकत्र आले, एकत्र समूहानं विचार जर केला तर रिझर्वेशनच्या धोरणांची अंमलबजावणी अतिशय प्रभावीपणे होईल. आणि जे महात्मा ज्योतिबा फुले यांना, शाहू महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं ते सगळं प्रत्यक्ष कृतीत येऊ शकतं. आणि म्हणून त्या समाज घटकातलं रिझर्वेशन, त्या समाज घटकातले लाभधारक याची सविस्तर चर्चा होणं गरजेचं होतं. आणि अशी चर्चा आज आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझे अतिशय जुने मित्र राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर नितीन बिरमल सर हे त्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांची बनसोडे सर थोडक्यात परिचय देतील, ते मांडतील. आणि आज या व्याख्यानमालेचे जे अध्यक्ष पद भूषवत आहेत ते माझे मित्र डॉक्टर प्राचार्य राजेंद्र कुंभार सर, हे सगळ्या परिवर्तनवादी चळवळीतले एक अतिशय निकटवर्ती आहेत आणि ते त्याचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोघेही ताकदीचे अभ्यासक आहेत, या विषयाला न्याय देतील. कुंभार सर अजून 15 दिवसांनी रिटायर होणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सेवा पूर्तीचा पण आपण हा एक अप्रत्यक्षपणे कार्यक्रम करत आहोत. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आणि मी याची जी थोडक्यात प्रास्ताविक होती ती आपल्या समोर मांडते. धन्यवाद सर. त्या विषयाचं महत्व अतिशय थोडक्यात परंतु अतिशय मार्मिकपणे आपण मांडलेला आहात. आरक्षणाचे लाभार्थी पण सगळेच आहोत, परंतु आरक्षण केवळ प्रवेशासाठी नाही तर त्याही पलीकडे बराच याचा मोठा व्यापक असा विचार आपला व्हायला हवा. आणि आपण ओबीसी किंवा एससी एसटी मायनॉरिटी सगळेच एकत्र एक बांधव आहोत, एका गटात आपण सगळे मोडणारे आहोत, याचा समग्र विचार व्हावा हा एक दूरदृष्टी घेऊन हा व्याख्यानमालेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि आपण या प्रास्ताविकेमध्ये मांडलेला आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आजच्या वक्त्यांचं आणि अध्यक्षांचं ओळख आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, त्यांचा परिचय माहित आहे, पण तरी अनौपचारिक पद्धतीने ओळख करून देण्यासाठी म्हणून मी डॉक्टर गोरख बनसोडे सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या वक्त्यांचं आणि आजच्या अध्यक्षांचं ओळख करून द्यावी. सर. धन्यवाद मॅडम. सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना वंदन व आपल्या सर्व उपस्थित जनांना जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आज आपण 42वं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करत आहोत. ओबीसीचे आरक्षण एक वास्तव हा विषय आजच्या व्याख्यानाचा आहे. आज या कार्यक्रमासाठी अतिशय एक सामाजिक जाणीव ज्यांना आहे अशा प्रकारचे वक्ते आणि अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या व्याख्यानाचे वक्ते माननीय डॉक्टर नितीन बिरमल सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येरवडा पुणे या ठिकाणी जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आहेत आणि अर्थशास्त्र
त्याचबरोबर राजशास्त्र यांची अतिशय जाणीव आणि त्याचबरोबर समाजाचं उत्थान कशा प्रकारे होईल याविषयी एक चळवळीच्या माध्यमाने, एक वक्तृत्वाच्या माध्यमाने विषय मांडणारे असे एक कार्यकर्ते म्हणून आपल्या या ठिकाणी सर उपस्थित आहेत. सरांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अतिशय चांगल्या प्रकारे संशोधनाचं काम आहे. केवळ या महाराष्ट्रातच नाही तरी जवळजवळ भारतामध्ये सरांचं राज्यशास्त्र विषयातील काम हे संशोधनाच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर नितीन बिरमल हे वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर भारताला माहीत आहेत असे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर, एक राज्यशास्त्र एक रसायनशास्त्राचे सायन्सचे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर अतिशय सुंदर असं संस्थेमध्ये एक प्रशासन प्राचार्य म्हणून ते करत आहेत आणि समाजाबद्दल खरंच त्यांना अतिशय जाणीव आहे. सर आपला आवाज बंद झालाय, अनम्यूट करा. आतापर्यंत सरांची जवळजवळ 6000 व्याख्यानं जवळजवळ झालेली आहेत आणि सामाजिक प्रबोधनासाठी म्हणून ते व्याख्यानं देत असतात. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचे पेपर सुद्धा, रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत. सर मार्गदर्शक सुद्धा आहेत. त्याचबरोबर सरांच्या रयत संस्थेच्या अनेक नामांकित अशा महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कराडला असतील, सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर असा सरांचा प्रवास झालेला आहे आणि सरांचं खरंच कार्य हे सामाजिक अंगानं अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. सरांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाले होते, रयत संस्था पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारचं एक नामांकित आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व आमच्या समोर डॉक्टर राजेंद्र कुंभार सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. तर या दोन्ही अतिथींचं आदरणीय डॉक्टर नितीन बिरमल सर त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र कुंभार सर दोघांचा मी ह्या तिन्ही संस्थांच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. त्याचबरोबर अनेक या ठिकाणी प्राध्यापक त्याबरोबर विचारवंत कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. तर सर्वांचं मी सहर्ष असं स्वागत करतो आणि या ठिकाणी परिचयाचे 2 शब्द मी थांबवतो. सर्वांना पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण जय भीम. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचे वक्ते आणि अध्यक्ष आपल्याला सुपरिचित आहेतच. त्यांचं काम आणि त्यांची व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. जसं आता पवार सरांनी सांगितलेलं आहे, सेवानिवृत्तीच्या स्तरावर येत असताना कुंभार सरांचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांचा बायोडाटा खरंच खूप मोठा आहे. परंतु ती मोठी व्यक्ती, मोठे विचार आपल्यासारख्या सर्वसामान्यांना लाभावेत आणि त्यांच्या विचारातून एक विचार मंथन व्हावं, एक वैचारिक देवाणघेवाण व्हावी, हा एक विचार घेऊन एक सामाजिक चळवळीचा किंवा सामाजिक जाणीव जागृतीचा विषय घेऊन आपण सगळे इथे उपस्थित आहोत. आजच्या व्याख्यानासाठी या आतुरतेने आपण सगळेजण आज वाट पाहत आहोत. तर मी आजच्या व्याख्यानाला जास्त विषय न घेता किंवा वेळ न घेता माननीय वक्ते माननीय डॉक्टर नितीन बिरमल सरांनी विनंती करते की त्यांनी आजच्या दिलेल्या या विषयावर प्रकाश टाकावी. ओबीसी आरक्षण एक वास्तव हा आजचा आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. बिरमल सर सुरुवात करण्याआधी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपले आवाज बंद करावेत. जमल्यास व्हिडिओही बंद करावा जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचा ऑडिओ ऐकता येऊ शकेल. आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करून मी पुन्हा सरांना विनंती करते, नितीन बिरमल सरांना, आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय? येतोय. हो सर येतोय. लुंबिनी संघ सातारा, समता प्रतिष्ठान मडवली सोलापूर आणि शिक्षक हितकारिणी संघटना महाराष्ट्र राज्य आणि आमचे मित्र प्रकाश पवार यांनी मला ह्या आजच्या आपल्या व्याख्यानमालेमध्ये ओबीसी आरक्षण एक वास्तव या संदर्भात काही मांडणी करायची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सध्या आपल्याला माहिती की महाराष्ट्रात 2 राखीव जागांच्या संदर्भामध्ये 2 संदर्भामध्ये मोठा पेचप्रसंग उभा राहिलेला आहे. एक तर मराठा जात ही मागासवर्गीय मागास म्हणून असावी का, आणि दुसरं म्हणजे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण, आणि हे दोन्ही पेचप्रसंग न्यायालयाच्या निर्णयामुळे आता इथं उभे राहिलेले. म्हणजे मंडल आयोगाच्या 30 वर्षानंतर पुन्हा एकदा मागासले पण कशाला म्हणायचं याच्या चर्चेला पुन्हा एकदा नव्याने, म्हणजे त्यावेळेलाही चर्चा झाली होती पण आता सुद्धा पुन्हा एकदा नव्याने त्या चर्चेला सुरुवात झालेली आहे.
मांडणी करत असताना मी एक थोडस ऐतिहासिक पार्श्वभूमीमधल्या काही अतिशय अस्पष्टपणे काही गोष्टी मांडेल. एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये राजकीय आरक्षणाची चर्चा ही प्रामुख्याने राहिली. म्हणजे विशेषतः लॉर्ड डॉर्बन चळवळ आणि शाहू महाराज यांच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षण, राजकीय आरक्षण याची चर्चा ही प्री ब्रिटिश काळामध्ये राहील. शिक्षण आणि नोकऱ्या याबद्दलच्या आरक्षणाचा विचार त्यावेळेला काही फारसा झाला नाही. इव्हन मागासले पण कसं असावं याची चर्चा महाराष्ट्रामध्ये जी होत राहिली आणि ब्रिटिश कमिशनला जे वेगवेगळी निवेदनं दिली गेली त्यामधलं एक निवेदन असं आहे की अभय दातार म्हणून एक राज्यशास्त्राचे नांदेडला प्राध्यापक आहे, तर जैन समाजाने सुद्धा ब्रिटिशांना एक निवेदन दिलेलं आहे की आम्ही शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहोत आणि आम्हाला मागास दर्जा मिळावा. म्हणजे अशा पद्धतीचं ब्रिटिश कालखंडामध्ये एका बाजूला राजकीय आरक्षण, एका बाजूला कोणत्या जाती मागास आणि त्यांना कोणत्या पद्धतीचं आरक्षण, अशा पद्धतीची एक फार प्रभावी नसलेली अशी एक प्रकारची एक थोडीशी अस्वस्थता चळवळ त्या काळामध्ये उभी राहत. परंतु या सगळ्यामध्ये महात्मा फुले असतील किंवा विठ्ठलरामजी शिंदे असतील यांच्या बहुजन ही जी संकल्पना आहे, म्हणजे फुलेंची शूद्र अतिशूद्र आणि विठ्ठलरामजी शिंदेची बहुजन ही संकल्पना, याच्यामध्ये ओबीसीची ओळख सामावली गेली. ओबीसी अशी काही वेगळी ओळख त्या काळामध्ये विकसित झाली नाही आणि त्यामुळे ओबीसी जाती ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या त्यांच्या मागासलेपणाची चर्चा त्या काळात काही फारशी झाली नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की पहिला जो काका कालेलकर समितीचा अहवाल आहे तो केंद्रीय पातळीवर तो फेटाळला गेला जरी असला तरी त्याची त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फारशी चर्चा झाली नाही. ओबीसी जातींना आरक्षण किंवा त्यांचं मागासलेपण याची चर्चा फारशी झाली नाही. परंतु त्याच वेळेला काँग्रेस व्यवस्था नावाची जी गोष्ट होती, काँग्रेसची सर आवाज तुमचा गेलेला आहे सर, आवाज येत नाही. राजकीय सत्तेत काँग्रेस ज्यांना वाटा देत होतं ते प्रामुख्याने ओबीसी जातींमधल्या ज्या शेतकरी जाती आहेत आणि त्यांची लोकेशन्स वेगवेगळे आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आगरी असतील रायगड जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये आणि विदर्भात तेली असतील, कुणबी असतील, माडी असतील, धनगर असतील, तर त्यांची लोकेशन्स वेगळी होती. त्या लोकेशन पुरती ते प्रभावी होते. कारण त्यांचं सगळ्यात महत्वाचं कारण जमीन मालकीवरचं त्यांचं नियंत्रण आणि त्यावेळेची महाराष्ट्राची ही शेतीवर आधारित असणारी अर्थव्यवस्था. त्यामुळे ओबीसींना मागासलेपण, आरक्षण असं काही मागावं किंवा अशा पद्धतीच्या काहीतरी एक चळवळ व्हावी अशी काही परिस्थिती नव्हती. कारण एक तर बहुजन या संकल्पना आणि दुसरं म्हणजे ओबीसी मधल्या ज्या प्रभावी जाती होत्या, म्हणजे ज्यांना मी शेतकरी जाती असं म्हटलंय, त्यांना एक सत्तेमध्ये वाटा त्या ठिकाणी हा काही प्रमाणामध्ये मिळत होता. दुसरा भाग असा होता की संपूर्ण सोशल लोकेशन ज्याला आपण म्हणतो की सामाजिक स्थान जे आहे ते ओबीसी जातींचं हिंदू धर्माबाहेर नसल्यामुळे ज्या पद्धतीने अस्पृश्य जातींचं संघटन ब्रिटिश कालखंडामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालं त्या पद्धतीने काही ओबीसींचं संघटन त्या काळामध्ये महाराष्ट्रात झालं नाही. परंतु असं जरी असलं म्हणजे एकाच वेळेला दोन्ही हे सायमल्टेनियसली पाहिलं पाहिजे की एका बाजूला ओबीसी जातींचं सामाजिक लोकेशन काय आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं अर्थव्यवस्थेमधलं लोकेशन काय आहे. परंतु ज्या ओबीसी जाती समूह जे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या काही जाती समूहांचं स्थान हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं राहील आणि म्हणून ओबीसी जाती समूह जे आहेत त्यांचं एक 4 गटामध्ये वर्गीकरण मी केलेलं आहे. त्यातला एक जो गट आहे तो म्हणजे शेतकरी जाती, दुसरा कारागीर जाती, तिसरा सेवा देणाऱ्या जाती आणि चौथा भटके समूह, असे 4 समूह आहेत. आणि हेच सगळे समूह आपल्याला मंडल आयोगाची जी काही 300-350 ची यादी आहे त्यामध्ये आपल्याला आढळत. आता पहा की जात आणि अर्थव्यवस्था ह्या दोन्ही एकाच बाजूने दोन्ही समांतर पद्धतीने चालत असल्यामुळे ब्रिटिश कालखंडामध्ये
काही ओबीसी शेतकरी जातीच्या आहेत त्यांना प्रचंड फायदा झाला. त्याचा तो प्रामुख्याने झाला नगदी पिकांमुळे झाला. म्हणजे विदर्भामध्ये कापूस आणि मग विदर्भामध्ये शेती मालकी असणाऱ्या जाती, मग त्या भले तेली असो किंवा कुणबी असो, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं नगदी पीक, मोठ्या मोठ्या कॅनॉल जे झाले त्याच्यावर जे ऊसाचं पीक, आणि नंतर अर्थातच सहकारी साखर कारखाने, त्यापूर्वी असणारे खाजगी सहकारी कारखाने. परंतु काही ओबीसी जातींना ब्रिटिश कालखंडामध्ये शेतीमध्ये एक म्हणजे त्यांना आपण असं म्हणू की लाभांश, शेतीमधला नफा हा चांगल्या प्रमाणामध्ये मिळत गेला. परंतु त्याच वेळेला ज्या कारागीर जाती होत्या त्यांचे व्यवसाय बंद पडले आणि म्हणजे यांत्रिकीकरण वाढलं, आधुनिकतेमुळे कारखानदारी सुरुवात झाली, फार मोठी नाही पण सुरुवात झाली, आणि त्याच्यामध्ये पारंपरिक व्यवसाय बंद पडून काही कारागीर जाती ह्या बाहेर पडल्या. उत्पादन, महाराष्ट्राची जी उत्पादन व्यवस्था होती त्यातनं त्या बाहेर पडल्या. आणि या ज्या जाती आहेत त्या बरोबर आपल्याला असं दिसतं स्वातंत्र्यानंतर ह्या ज्या सगळ्या कारागीर आणि सेवा देणाऱ्या जाती आहेत त्या एकतर मुंबई, पुण्याच्या किंवा ठाण्याच्या आसपास जे उद्योग क्षेत्र 60 मध्ये विकसित होत होतं त्याच्यामध्ये मायग्रेट झाले, त्याच्यामध्ये स्थलांतरित झाल्या, कारण कारागीर व्यवसाय बंद पडला. त्याच्या आधी थोडीशी काही उदाहरणं, काही आकडेवारी उपलब्ध आहेत. विशेषतः जे डॉकयार्ड्स झाले मुंबईमध्ये, जहाजांचा माल, जहाजात येणाऱ्या मालाची वाहतूक करणारे जे डॉकयार्ड्स होते त्याच्यामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही कारागीर जाती या स्थलांतरित झालेल्या आपल्याला दिसतात. परंतु ह्या स्थलांतरित होणाऱ्या ज्या जाती होत्या ओबीसी मधल्या, प्रामुख्याने कारागीर आणि सेवा देणाऱ्या जाती, तर शेतकरी ओबीसी जाती काही तिथून अजून शेतीमधनं बाहेर पडलेल्या नव्हत्या. ह्या ज्या बाहेर पडलेल्या जाती या प्रामुख्याने अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा पद्धतीच्या नोकऱ्यांमध्ये सामावल्या गेल्या. म्हणजे संपूर्ण मुंबईच्या आसपास किंवा पुण्याच्या आसपास जी कारखानदारी वाढली त्याच्यात जे स्थलांतर आहे ओबीसी जातींचं, ते प्रामुख्याने कारण त्यांना गावामध्ये काहीच व्यवसाय राहिलेला नव्हता या आधुनिकतेच्यामुळे, आणि म्हणून ते जे बाहेर पडले ते अशा सेमी स्किल आणि अनस्किल्ड अशा पदांवर बाहेर पडले. ते काही त्यांना काही फार उच्च पद मिळाले असं नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाच्या धोरणामध्ये ओबीसी कारागीर जातींना ची मोबिलिटी वाढ, म्हणजे ज्याला आपण आर्थिक मोबिलिटी ज्याला म्हणतो की खालच्या स्तरावरून वरच्या स्तरावर जाणं, हे काही फार झालं नाही. साधारण समांतर लेवलला ते स्थलांतरित, म्हणजे गावामधले जे काही जॉब्स होते तशाच पद्धतीचे फार काही प्रतिष्ठेचे नसणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ते मायग्रेट झालेले आपल्याला दिसतात. याच्यात काही पारंपरिक कौशल्य असणाऱ्या जातींना देखील फायदा झाला. उदाहरणार्थ पुणे शहराजवळ भारत फोर्जनी 1960च्या आसपास जो कारखाना सुरू केला, फोर्जिंग कंपनी, त्याच्यामध्ये त्यावेळची फोर्जिंगची टेक्नॉलॉजी ही तितकीशी विकसित नसल्यामुळे आजच्या प्रमाणे पुणे शहराच्या आसपास सर आपला आवाज बंद झालाय, प्लीज अनम्यूट करा लवकर. निर्मल सर आपला आवाज बंद झालाय, अनम्यूट करा सर प्लीज. आता येतो आवाज? हो सर येतोय आता. तर तांबट समाज हा भारत फोर्ज सारख्या फोर्जिंग कंपनीमध्ये त्याला नोकऱ्या मिळत होत्या, कारण तो त्याच्याकडं कौशल्य, पारंपरिक कौशल्य फोर्जिंगचं होतं. असे काही समाज यांना काही नोकऱ्या फार काही प्रतिष्ठेच्या नाही, परंतु त्या मिळत राहील. पण ओबीसी जातींकडनं काही आरक्षणाची मागणी काही जोरकसपणे काही पुढे आलेली आपल्याला या संपूर्ण कालखंडामध्ये दिसत नाही. शेतकरी ओबीसी ज्याला आपण म्हणतो, ही ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या आणि ओबीसीमध्ये आपण असं म्हणू शकतो की श्रीमंत जाती, ज्यांच्याकडे जमिनीची मालकी आहे, अशा ज्या जाती आहेत त्या प्रामुख्याने माळी, धनगर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, वंजारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये लेवा, विदर्भामध्ये तेली, कुणबी, आणि विशेषतः आता ओबीसीमध्ये सगळ्यात श्रीमंत अशी जी जात मानली जाते ती म्हणजे आगरी. आणि संपूर्ण ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग याच्यामध्ये जो मुंबई वाढली, याच्यामधून जो विकास झाला, कारखानदारी आणि रिअल इस्टेट, ही संपूर्णपणे
याचा ताबा हा त्यांच्याकडे आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे त्याचे काही फायदे त्यांना झालेले आपल्याला दिसतात. पण असो, महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर वेगवेगळ्या ज्या शेतकरी ओबीसी जाती आहेत त्या प्रभावी राहिल्याच, आणि हे प्रभावी राहण्याचं कारण जे आहे महत्वाचं, म्हणजे ते सगळ्यांना लागू आहे असं नाही, विशेषतः ते आगरींना लागू नाही, परंतु पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये शेतीला जी 1980 पर्यंत केंद्र सरकारची ज्या योजना होत्या की त्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली शेतीमध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून. आपण जर पहिल्या 3-4 पंचवार्षिक योजनेची आकडेवारी पाहिली तर केंद्र शासनाकडे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये होत राहील. पंजाब हे नंतर 70 नंतर उदाहरण आपल्या पुढे आहेच. तर ही जी अनुदानं आहेत त्या अनुदानांमधून आणि त्याच्यामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट आहे त्यामधून शेतीमधला लाभाचं प्रमाण, लाभांशाचं प्रमाण हे जास्त होतं, आणि शेती असणाऱ्या जातींना, ओबीसी जातींना हा प्रश्न कधी जाणवला नाही त्यांच्या मागासलेपणाचा, किंवा त्यांना आरक्षणाकडे वळावं का हा काही प्रश्न कधी जाणवला नाही, कारण शेती नफ्यात होती आणि नफ्याचं प्रमाण हे असे अनेक किस्से त्याच्या बाबतीतचे त्या त्या क्षेत्रामध्ये चर्चेला जातात. तर आणि म्हणजे विशेषतः त्यातनं काही श्रीमंत जातीमध्ये जी काही घराणी होती ओबीसी जातींमध्ये त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ओळखून शेतीमधला जो नफा आहे तो बरोबर तो तिकडनं बाहेर काढलेला दिसतो. म्हणून पुण्यामध्ये किंवा नगर सारख्या शहरामध्ये माळी जातीमधल्या अनेक मोठी कुटुंब जी आहे त्यांनी पूर्णपणे सर्व नफा हा रिअल इस्टेट मध्ये आणला. कोणी थिएटर्स बांधली, कोणी हॉटेल्स बांधली. हे 60-70 मध्ये घडत, आणि त्याच वेळेला शेतीमधला नफा हा काही जातींना जमलं तो बाहेर इन्व्हेस्ट करायला, काहींना तो जमला नाही. पण हा जो नफा आहे त्यामुळे 80 पर्यंत बरं चाललेलं होतं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण याची काही फारशी चर्चा होत नव्हती. काही ज्या जाती आहेत त्यांना शेती असणं, शेतीची मालकी असणं याचा फायदा शहरीकरणामुळे झाला, आणि याच्या अर्थ मी आगरी जातीचं उदाहरण देतो की आगरी जात जी आहे त्या जातीला शेती जमिनीची मालकी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि रायगडच्या काही भागात ह्या सगळ्या सिडको, नवी मुंबई आणि पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि त्या जातीचा असणारा शेतकरी कामगार पक्ष म्हणजे त्यांचा प्रभाव असणारा पक्ष हे सगळं जुळून आल्यामुळे त्या जातींनाही हा काही कधी प्रश्न जाणवला नाही. आजही नागपूरमध्ये जर तुम्ही गेला तर नागपूरचं जे एक्सपान्शन आहे त्याला लेआउट असा शब्द आहे, त्या सगळ्या जमिनी ह्या प्रामुख्याने तेली समाजाच्या आहेत. आणि तेली समाजाला डावलणं याचा अर्थ काय होतो, 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्याचा अनुभव आलेला आहे नागपूरमध्ये. आता हळूहळू महाराष्ट्राचं शेतीची वर नफ्यात असणारा किंवा शेतीचं जे महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये असणारं योगदान आहे ते हळूहळू कमी व्हायला लागलं, आणि ते जवळपास आता 10% आलं. आणि शेती जसजशी नफ्यात नाही राहिली त्याच्यामध्ये क्रायसिस निर्माण झाली, आणि तेव्हापासून आपल्याला असं लक्षात येतं की ओबीसी शेतकरी जाती ह्या अस्वस्थ झालेल्या आपल्याला दिसतात. हे सगळं जागतिक पातळीवर घडत होतं, त्यातलाच एक भाग भारतामध्ये घडत होता आणि त्यातला एक भाग महाराष्ट्रामध्ये घडत होता. थॅचर इंग्लंडमध्ये सरकारने विड्रॉ करणं, रेगन अमेरिकेमध्ये, आणि इंदिरा गांधींनी त्याची थोडीशी सुरुवात केली आणि थोडासा वेग नंतर राजीव गांधींनी त्याला दिला 84 नंतर. आणि ओपन अप इकॉनॉमीमध्ये शेतीचा क्रायसिस हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. हा 80च्या दशकातच हे आपल्याला सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आणि मग ओबीसी जातीमध्ये 2 भाग पडायला लागले. एक म्हणजे जो जातीच्या अंतर्गत ज्याची लँड साईज, जमीन मालकीचं क्षेत्र मोठं होतं, ज्याच्याकडे नफ्याचं प्रमाण जास्त होतं, तो एक गट, आणि ज्याच्याकडे जमिनीचं क्षेत्र कमी होतं किंवा लहान होतं, जो हळूहळू मध्यम शेतकऱ्यामधून अल्पभूधारक शेतकरी आणि मग त्याच्यापेक्षा खाली जायला लागला, असा जो आहे हे स्तरीकरण वेगाने झालं. आणि हे जे स्तरीकरण वेगाने झालं त्यामुळे ओबीसी जातीच्या अंतर्गत श्रीमंत, जातीच्या अंतर्गत श्रीमंत असणारे आणि गरीब असणारे हा भेद पुढे आला. आणि जो खालचा गट आहे त्याला असं एक लक्षात आलं की आता आपल्याला
यातनं बाहेर पडणं किंवा या पेच प्रसंगातनं कसं बाहेर पडायचं हा प्रश्न त्यापुढे निर्माण झाला. आणि याच दरम्यान आपल्याला असं दिसतं की 1978ला मंडळ आयोगाची स्थापना झाली आणि मंडळ आयोगाची स्थापना झाल्यानंतर 1990ला त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तिथंच वादाला सुरुवात झाली आणि आयोगाने असं मागासलेपण ठरवताना जात हा निकष असावा का याबद्दल वाद सुरू झाला. एम एन श्रीनिवासन हे जे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आहे त्यांचं त्याच्या श्रेयनामावलीबद्दल नाव काढून टाकावं जाहीर निवेदन सरकारला त्यांनी असं सांगितलं हा आयोगाच्या शिफारशी मला मान्य नाही. त्याच वेळेला रॉय बर्मन नावाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि सोशल सायंटिस्ट हे त्यांच्या टेक्निकल समितीचे सदस्य होते आणि त्यांनी असं सांगितलं की जात हा मंडळ आयोगामध्ये आरक्षणाला हा पाया असता कामा नये. आणि म्हणून बंगालमधल्या एका गावामध्ये त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्या गावामध्ये त्यांना असं लक्षात आलं की दोन समूह पारंपरिक स्किल असणारे हे अत्यंत मागास राहिले, एक लोहार आणि दुसरा कुंभार, आणि सुदैवाने ते जाती आणि त्यांचे व्यवसाय हे मॅच झाले. आणि रॉय बर्मन यांनी त्याला जाहीरपणे विरोध केला. अर्थातच मंडळ आयोग समितीचे एक सदस्य न्यायमूर्ती भोळे यांनी मात्र जातीचं मंडळ आयोगाला जो जातीचा निकष घेतलेला आहे त्याला मान्यता दिली. परंतु त्याच वेळेला म्हणजे त्याच्या आधी 1983 मध्ये राणे समितीचा अहवाल हा गुजरातमध्ये आला आणि पाटीदार समाजाला शेतकरी जातींना मागास दर्जा द्यायचा का नाही याच्यावरून गुजरातमध्ये मोठा वादंग उठला 1983 मध्ये राणे कमिटीच्या अहवालावर. कर्नाटकामध्ये लागोपाठ 3 आयोग स्थापन करावे लागले आणि तिन्ही आयोगाने लिंगायत आणि उपलिंगा यांना मागास जातीचा दर्जा देण्यास नकार दिला आणि तिन्ही अहवाल राजकीय दबावामुळे फेटाळले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की राणे कमिटीचा अहवाल, कर्नाटकामधले अहवाल, आंध्रमध्ये कापूस जातीला समाविष्ट करावं का नाही याच्यावरून आलेला एक अहवाल, या सगळ्या अहवालांना जो विरोध होता हा विरोध कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणार नव्हता आणि हे तिन्ही सगळ्यांचे अहवाल विजत करण्यात आले. आणि त्याच वेळेला असं सिद्ध झालं की शेतकरी जाती ह्या किती श्रीमंत असल्या, त्या मागासलेल्या नसल्या तरी त्यांचा अंतर्भाव हा मागास जातींमध्ये केला गेला पाहिजे कारण राजकीय दबाव. आता हाच प्रश्न बरोबर 30 वर्षांनी उभा राहिलेला आहे. तर त्याच्याकडे मी शेवटच्या भागामध्ये गेलो. 1980 नंतर महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या की ज्या काँग्रेस व्यवस्थेने ओबीसींना वर म्हणजे त्यांच्यामधली अस्वस्थता वर येऊ दिली नाही अशी जी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली होती, मग ते बहुजन मित असेल, यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेलं असेल किंवा ती काँग्रेसी व्यवस्था असेल, हे सगळे ओबीसी मात्र त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेला जे धक्के बसत होते त्या धक्के त्यांना जाणवत होते आणि मग त्याचं उत्तर हे राजकीय दृष्ट्या शोधण्याच्या मार्गाने ते निघाले. आणि तुम्हाला असं लक्षात येईल 80च्या सुमारास महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता आंदोलन, जो माझा एमफिलचा विषय होता, पतित पावन संघटना पश्चिम महाराष्ट्र, ह्या सर्व हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत या सर्व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये ओबीसींचा प्रभाव, म्हणजे त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा प्रभाव हा प्रामुख्याने ओबीसी जातींचा होता आणि विरोध, राजकीय विरोध हा काँग्रेसला होता. हाच सगळा वर्ग आपल्याला असं दिसतो 1984च्या आसपास, म्हणजे रायगडला शिवसेनेचं अधिवेशन झालं आणि गाव तिथे शाखा, तर ह्या सगळा ओबीसी समाजाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो प्लॅटफॉर्म शिवसेनेचा होता. म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांपासून हिंदुत्ववादी शिवसेनेची भूमिका. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रात ज्याची वारंवार चर्चा केली जाते, भागवत मॉडेल, RSS माधव ही संकल्पना वापरली जाते, याच्यामध्ये शेतकरी ओबीसींना संघटित करण्याचे प्रयत्न सुरू झाले राजकीय पक्षांकडून किंवा राजकीय पातळी. आता हा जो ओबीसी शेतकरी जाती ह्या काळापासून तुम्हाला असं दिसतं की ओबीसी जातींचं नेतृत्व त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली गेलं आणि त्यांचा प्रभाव वाढला आणि भटके आणि कारागीर जाती बाजूला पडल्या. त्यांचं महत्व ह्या एकूण ओबीसी याच्यामधलं कमी झालं. आता आरक्षणाचा फायदा कोणाला झाला हा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो.
म्हणजे मंडल आयोग आला 1900 नंतर आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये सुरू झालं. हा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतो आणि मग आपलं असं लक्षात येतं की आरक्षणाचं जे वास्तव आहे ते 3 पातळ्यांवर आहे. एक तर शिक्षण, दुसरं नोकऱ्या आणि राजकीय तिसरा. तर शिक्षण जेव्हा कशी घडली की मंडल आयोग येण्यापूर्वीच वसंतदादा पाटील यांनी 1984 मध्ये खाजगी महाविद्यालयांना परवानगी दिली, व्यावसायिक महाविद्यालयांना परवानगी दिली. आणि ही जी व्यावसायिक महाविद्यालय आहे ही पहिल्यांदा कोणी उभारायची, इन्व्हेस्टमेंट कोणी करायची? कारण 1990 किंवा 2000 नंतर ज्या वेगाने शैक्षणिक क्षेत्राचं खाजगीकरण झालं आणि ज्या वेगाने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आल्या, त्या इन्व्हेस्टमेंट काही 84 मध्ये नव्हत्या. आणि म्हणून वसंतदादा पाटील यांनी सर्व सहकारी साखर कारखान्यांना सक्ती केली की प्रत्येकाने अभियांत्रिकी महाविद्यालय उभारावी आणि ती उभी राहील आणि ती शेतकऱ्यांच्या पैशातनच उभी राहील. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की याच्यामध्ये फी भरणारा वर्ग कोण होता आणि या खाजगी महाविद्यालयामध्ये कोणाला ऍडमिशन 1984. तर त्याचा अर्थ सरळ असंच आहे की त्यात श्रीमंत शेतकरी जाती होत्या, त्यात काही ओबीसी जाती होत्या, काही मध्यम जाती होत्या, म्हणजे विशेषतः मराठा जाती. आणि यांना ह्या 1984 पासून खाजगीकरणाचा लाभ मिळायला सुरुवात झाली आणि व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये ऍडमिशन मिळणं सुकर झालं त्यांना. आणि त्याची कॅपिटेशन फी भरण्याची ताकदही त्या समाजाकडे त्यावेळेला होती. म्हणजे 84 मधलं शिक्षणाचं खाजगीकरण हे महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाच्या पूर्वी सुरू झालं हे आपण लक्षामध्ये घ्या. आणि मग इथं प्रश्न निर्माण होतो की ही फी 84 मध्ये ओबीसी जातींना, ओबीसी मधल्या लोअर स्टार्टर जो आहे म्हणजे त्याला म्हणतो आपण कारागीर, भटके असतील किंवा सेवा करणाऱ्या जाती असतील, याला परवडणारी होती का? त्याचं उत्तर नाही. शिक्षण व्यवस्थेचं मग खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये 90 नंतर सुरुवात झाली आणि ह्या सरकारी शाळेमध्ये पुरतं हे आरक्षण मर्यादित राहिलं. खाजगी शाळांमध्ये, खाजगी क्षेत्रांमध्ये, मग ते उच्च शिक्षण असेल किंवा शाळा असतील, याच्यामध्ये कोणत्या मागास समाजाची, म्हणजे मागास म्हणजे ज्याला सामाजिक अर्थाने मागास ठरवलेलं आहे, यांची मुलं ऍडमिशन घेतात. आरक्षण आहे पण ती ऍडमिशन घेऊ शकतात का? तर आपलं असं लक्षात येईल ज्या पद्धतीने ज्या वेगाने खाजगीकरण झालं आणि खाजगी इन्व्हेस्टमेंट या महाविद्यालयांमध्ये आणि याच्यामध्ये आली, त्याच्यामध्ये लोअर ओबीसी यांना काही फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी, त्यांच्या ओबीसी आरक्षणामधल्या संधी त्या नेहमीच ओबीसी मधल्या वरच्या टप्प्यामधल्या, ज्याला श्रीमंत हा फार काही योग्य शब्द नाही, परंतु जास्त आर्थिक परिस्थिती चांगल्या असलेल्या जातींनाच मिळाला. आणि त्याचं जे उत्तर आहे की मला हा प्रश्न नेहमी पडतो की 8 लाख हे कसं काही याची क्रीमी लेअरची मर्यादा असू शकते. या ज्या व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, या व्यावसायिक अभ्यासक्रमांना नंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अर्धी फी ओबीसींची उच्च शिक्षणामधली सरकारने भरायची असं सरकारने ठरवलं. पण प्रश्न असा आहे की जी राहिलेली अर्धी फी आहे ती फी सुद्धा ओबीसी मागास जे आहेत ते भरू शकतात. आणि मग ज्या वेळेला खाजगी विद्यापीठांची सुरुवात ही साधारणपणे 2010 नंतर झाली महाराष्ट्रामध्ये, आणि या खाजगी विद्यापीठांमध्ये अत्यंत चांगले तांत्रिक अभ्यासक्रम असून देखील त्याच्या फिया ज्या आहेत त्या लाखो रुपये आहेत. आणि या लाखो रुपयाच्या फियांमध्ये ओबीसी कसं काय ऍडमिशन घेणार आणि त्या फी कशी भरणार? मग तिथं पुन्हा एकदा आपलं असं लक्षात येतं की पुन्हा एकदा श्रीमंत गटातले ओबीसी आहेत त्यांनाच त्या खाजगी विद्यापीठांमधल्या महागड्या अभ्यासक्रम परवडतात. शिक्षण क्षेत्रातल्या आरक्षणाचा फायदा जो आहे तो प्रामुख्याने ओबीसी जाती, शेतकरी ओबीसी जातींना झाला. परंतु तसं मी म्हणणार नाही, त्या ओबीसी जातीच्या अंतर्गत जो श्रीमंत आहे त्यांनाच तो झाला. भटक्या जाती, कारागीर जाती यांची संख्या किती आहे? गेल्या 20 वर्षामध्ये इंजिनियर झालेले किंवा मोठ्या मोठ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मॅनेजमेंटचे कोर्स केलेले किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स असतील, असे सगळे जे महागडे अभ्यासक्रम आहेत ते पूर्ण केलेले कोण ओबीसी आहेत याची आकडेवारी पाहिजे तरी आपल्याला कळतं जातीवरून की याचा फायदा कोणाला झालेला आहे. अर्थात याच्यामध्ये अजून एक मुद्दा सुशीलकुमार शिंदे आणि नंतर विलासराव देशमुख यांच्या काही निर्णयांमुळे आला, तो म्हणजे ओबीसी जागांवर
कुणबी जातीला ऍडमिशन मिळते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न अधिक गंभीरपणे तो ओबीसीवर अन्याय करणारा आहे. आणि मग म्हणजे एक तर आरक्षण, त्या ओबीसीमध्ये पुन्हा एकदा कुणबींचा अंतर्भाव, जे कुणबी सर्टिफिकेट आणू शकतात आणि मग याच्यामधून खरे त्यांना लाभार्थी पाहिजे ओबीसीचे, ते मात्र बाजूला पडलेले आपल्याला दिसतात. जात हा निकष अमान्य करताना त्यावेळेचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माधवराव गोरे यांनी असं म्हटलेलं आहे की मागास जातींना आरक्षण देण्याऐवजी मागास जातींची शिक्षण पात्रता वाढवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. आणि मग असा प्रश्न येतो की आतापर्यंत 30 वर्षामध्ये मागास जातीमधल्या कारागीर आणि भटके यांची शैक्षणिक पात्रता उभी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते सरकारी प्रयत्न झाले का? आरक्षण एकदा दिलं की प्रश्न मिटला, तर आपलं असं लक्षात येईल की खरं या जातींवर आपल्याला अन्याय झालेला दिसतो. त्यांची शैक्षणिक पात्रता उंचवण्याकरता कोणती प्रयत्न झालेला आपल्याला दिसत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नोकऱ्याचं आरक्षण. 1990 नंतर सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातलं नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे ओबीसी जातीमध्ये सर्वांना त्याचा फायदा आपल्याला मिळालेला दिसत नाही. ओबीसी मधल्या वर्गवारीमुळे कमी जागा असताना सुद्धा सर्वांना न्याय मिळतो असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ जी काही आरक्षणाची जी व्यवस्था आहे, पुणे विद्यापीठामध्ये पवार सरांना माहिती आहे की अजून एससी एसटीचा बॅकलॉग भरलेला नाही काही डिपार्टमेंटमध्ये. आता तिथं ओबीसीचा क्रमांक म्हणजे ओबीसी मधले गट धरून वंजारी, बंजारा, भटके आणि ओबीसी असे 4 गटांना चा नंबर येण्यासाठी किती वर्ष लागतील? एका ओबीसीला किंवा एखाद्या भटक्याला पुणे विद्यापीठामध्ये नोकरी मिळण्यासाठी याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा काही फायदा झाला नाही. पण एक फायदा नक्की झाला तो म्हणजे जिथं क्रमांक 3 आणि क्रमांक 4 ची पदं मोठ्या प्रमाणामध्ये भरली गेली. आता ती खरं म्हणजे गेल्या 15-1 वर्षात ती कमी झाली. सुरुवातीच्या काळामध्ये काही भरली गेली. त्या पदांमध्ये म्हणजे जिथं 10,000 पदं, 20,000 पदं, पोलिसांची पदं, अशी जी मोठ्या किंवा काही प्रमाणात शिक्षकांची पदं सुरुवातीलाच्या काळामध्ये भरली गेली, त्याच्यामध्ये काही ओबीसी आरक्षणाचा फायदा हा निश्चितपणे झाला. परंतु मागास जातींना मंडल आयोगामुळे आरक्षणाचा फायदा हा काही फारसा नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेला आपल्याला दिसत नाही. मुळातच याच्यामध्ये कारागीर जाती ह्या पारंपरिक कौशल्यांची गरज संपल्यामुळे ऑलरेडी खाजगी क्षेत्राकडे वळालेल्याच होत्या. त्यामुळे ज्यांना नोकऱ्या मिळाल्या ओबीसी जातींमध्ये ते पुन्हा एकदा ओबीसी मधल्या वरच्या ज्या जाती आहेत त्यांना जास्त फायदा मिळाला हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आणि ज्या वेळेला प्रश्न ओबीसी जात संघटना प्रचंड प्रमाणात उभ्या राहणं, त्यांच्या अस्मिता टोक्याचं होणं आणि त्यांनी ओबीसी आरक्षण याच्याकरता आंदोलन करणं आणि याच्यामध्ये मग तुम्हाला लक्षात येईल की तो योगायोग आहे. या सर्व शेतकरी संघटना ज्या आहेत म्हणजे शेतकरी ओबीसी आहेत यांच्या संघटना याच्यावर पुढाकार घेताना आपल्याला दिसतात. कारण त्याचं काय कारण म्हणजे 1980 पासून सुरू झालेला आणि 90 नंतर पूर्णपणे महाराष्ट्राची शेती अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतामध्ये आल्यानंतर ह्या शेतकरी ओबीसींना असं लक्षात आलं की आता आपल्याला शेतीमध्ये काही राहिलेलं नाही, शेती हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही आणि मग आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग ह्या जात संघटना किंवा यांची काही व्यासपीठ महात्मा फुले समता परिषदेसारखी हा शिक्षण क्षेत्रातल्या आरक्षणाचा मुद्दा आपल्याला लावून धरतात दिसतात. पण पुन्हा एकदा लोअर स्ट्राटा आहे तो पुन्हा एकदा मागा आपल्याला दिसतो कारण तो ऑलरेडी खाजगीकरणाकडे खाजगी क्षेत्रामध्ये पूर्वीपासूनच वळालेला आहे. या शेतकरी जातींचा शेतीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता त्यांना नोकरी साठी ते आपल्याला पुढे जाताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी असं म्हटलं की कोणतेही सर्व्हिस कारागीर ओबीसीचे मला कुठले सुतार, कुंभार, लोहार यांच्या जात संघटनांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले नोकऱ्यांकरता, आरक्षणाकरता, हे असं आपल्याला दिसत नाही. जे आंदोलन करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या पुन्हा एकदा शेतकरी, माळी असतील, धनगर असतील किंवा वंजारी असतील यांच्यामध्ये. कारण कसं आहे यांच्यामध्ये सुद्धा एक मध्यम वर्ग निर्माण झालेला आणि हा मध्यम वर्ग आपले इंटरेस्ट धरून ठेवणं आणि ते पुढे कंटिन्यू राहील यासाठी पुन्हा तो त्या आरक्षणाच्या मागणीमध्ये प्रयत्न करताना दिसतो किंवा त्याच्या मागे उभा राहताना पडतो. आता प्रश्न असा आहे की सामाजिक न्यायाची जी जबाबदारी आहे
याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचं काय, तर खाजगी क्षेत्र जे आहे त्यांनी अशी भूमिका घेतली 1950 पासून की सामाजिक न्याय हे काय आमचं काही संबंध नाही, तर सरकार बघून घे. सरकारने सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकऱ्या द्याव्यात, आमचा काही संबंध नाही. पण त्यांनी विरोधही केला नाही. 1980 पर्यंत हे जे सर्व भारतातले उद्योग होते त्यांना संरक्षण पाहिजे होते परदेशी भांडवलापासून. त्यांना त्यांची स्पर्धा करायची तयारी नव्हती आणि त्यामुळे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला. परंतु सामाजिक न्याय देण्यासाठी नोकऱ्यांमध्ये मागास जाती, ओबीसी जाती असतील, अनुसूचित जाती असतील, जमाती असतील यांचा कधीच त्यांनी अंतर्भाव केला नाही. आणि ज्या वेळेला 1990 नंतर जागतिकीकरणाच्या सुरुवात झाल्यानंतर त्यांना जेव्हा आता असा आत्मविश्वास वाटू लागला की आपण जागतिक पातळीवर स्पर्धेत उतरू शकतो, त्यावेळेला त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की खाजगी क्षेत्र मध्ये आरक्षण असता कामा, कारण खाजगी क्षेत्र म्हणजे गुणवत्ता आणि गुणवत्ता ही निसर्गाने येते. त्यामुळे मागास जातींना वरिष्ठ पदावर वाव नाही. पण दुसऱ्या बाजूला आर्ग्युमेंट असं करायचं की वाढलेली इन्व्हेस्टमेंट याच्यामधून ज्या नोकऱ्या वाढतात त्याच्यामध्ये आम्हाला या लोकांना नोकऱ्या देता येतील, पण तो कोणत्या, तर एक खाजगी मॉल उभा राहिला 100-150 कोटी रुपये खर्च करून, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थापक भरणार का स्वच्छता कामगार भरणार मागास जातीमधले, तर ते निश्चितपणे स्वच्छता कामगारच भरणार. आणि तिथं आपल्याला असं लक्षात येतं की खाजगी क्षेत्र हे कधीच असं मान्य करत नाही की व्यक्तीचं सामाजिक लोकेशन मधून तो जे कौशल्य घडवतो त्याला न्याय देणं हे आपली कर्तव्य आहे. जे अमेरिकेमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या माध्यमातून झालं, ब्लॅक्सला त्यांनी सामावून घेतलं, त्या पद्धतीने आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे अजूनही जातीबद्दलच्या जाती किंवा वर्णव्यवस्थेमधला उच्च नीतीचा प्रभाव आजही खाजगी क्षेत्रावर आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्र हे सामाजिक न्याय देत नाही. ते म्हणतात सामाजिक न्यायाची जबाबदारी सरकारची. सरकार असं म्हणतं दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्र वाढणं, सरकारी नोकऱ्या कमी होणं, हळूहळू सरकारी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र याचे खाजगीकरणाकडे वाटचाल, म्हणजे LIC असेल किंवा अजून काय असेल. आणि याच्यामधून आपलं असं दिसतं की खाजगी क्षेत्र सरकारी क्षेत्रामध्ये काही फारशी नोकरीची संधी नाही. खाजगी क्षेत्र योग्य संधी द्यायला तयार नाही. आणि हा जो खाजगी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर जाण्याची संधी आहे का, तर वर जाण्याची संधी नाही. कारण मोबिलिटी मागास जातींना वर जाण्याची फारशी मिळत नाही. सरकारी क्षेत्रामध्ये मिळेल. आपल्याला फार आनंद होतो की एखादा मागास जातीची व्यक्ती कलेक्टर झाली, अमुक झालं तमुक झालं, पण आपलं असं खाजगी क्षेत्रात फारसं दिसत नाही. कारण खाजगी क्षेत्रामध्ये मागास जातींना वर जाण्याची संधी फारशी मिळत नाही आणि ते कायम खालच्या स्तरावरच राहतात. आणि मग सरकार काय करतं की आता सामाजिक न्याय तर आपण देऊ शकत नाही, नोकऱ्या तर देऊ शकत नाही, आणि मग त्यांना मागास जातींना त्यांनी असं सांगायचंय की आम्ही तुमच्या नावाने एक महामंडळ काढतो. मग ते फुले महामंडळ असेल किंवा कुणबी शामराव पेजे कुणबी महामंडळ असेल, वसंतराव नाईक वंजारा महामंडळ असेल, पाहिजे तेवढी महामंडळ आहेत. आणि ह्या मंडळांमध्ये असणाऱ्या आर्थिक तरतुदी जी आहेत त्या किती असतात, काय असतात हे आपल्याला माहिती. त्यामुळे महामंडळ काढण्याच्या ऐवजी ते बँकांना असं कधीच सांगत नाही की तुम्ही मागास जातींना कर्ज द्या. म्हणजे वेगवेगळ्या योजना निघतात सरकारी कर्ज वाटपाच्या, याच्यामध्ये पुन्हा एकदा मागास जातींना एक स्वतंत्रपणे छोटासा व्यवसाय करण्याची संधी मिळेल का, तर ती बँका देत. म्हणजे स्वतः उद्योजक व्हावं हे मागास जातींना शक्य होत नाही. सरकारी क्षेत्रामधल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये जावं तेही शक्य होत नाही. अशा हा पेचामध्ये आता आपल्याला मागास जाती सापडलेल्या दिसतात. आणि याचं बेसिक कारण 90 नंतरच भारताची बदललेली अर्थव्यवस्था. राजकीय आरक्षण जे आहे तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक संस्थांमध्ये जे आरक्षण आहे ते पूर्वी आरक्षण नसलं तरी सामाजिक लोकेशन त्या जातीचं इतकं प्रभावी असेल की त्या जातीला राजकीय सत्ता मिळत असते. आणि म्हणून तुम्हाला असं दिसतं की महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या पातळ्यांवर 1960 नंतर त्या भागातल्या ज्या ओबीसी जाती आहेत, विशेषतः शेतकरी ओबीसी, पुन्हा एकदा त्यांना राजकीय सत्तेमध्ये हिस्सा वाटा मिळत होता.
तो 73व्या घटना दुरुस्तीने आला, तो काही फॉर्मल आला, परंतु आधी सुद्धा तो मिळत होता. हा आरक्षणाचा फायदा कोणत्या कारागीर जातींना झाला, तर तो काही फारसा झाला नाही. याचं उदाहरण पवार सर आहेत म्हणून मी देतो. वडगाव पंचायत समितीच्या बाजूला काणे नावाचं गाव आहे. त्या काणे नावाच्या गावामध्ये 2002 साली मी एक NSSचं कॅम्प घेतलं. ते गाव एका मराठा कुटुंबाच्या वर्चस्वासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या गावामध्ये मी गेल्यानंतर असं लक्षात आलं की संपूर्ण 10 दिवसामध्ये मला कधी सरपंचांची भेट झाली नाही. आणि शेवटच्या दिवशी विद्यापीठाच्या नियमानुसार त्या एका सर्टिफिकेटवर सरपंचाची सही पाहिजे आणि ते सरपंच कुठे भेटतील, तर ते म्हणले की ते कारागीर जातीमध्ये असल्यामुळे वडगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक त्यांची टपरी होती. म्हणजे प्रस्थापित जाती त्या काळामध्ये सरपंच पद हे ज्या जातीला किंवा ज्या जाती समूहाला आरक्षित होत होते, त्या आरक्षित समूहामधला अत्यंत वीक आपल्या नियंत्रणाखाली राहील असाच ओबीसी निवडून आणायचा, हे त्याचं उदाहरण आलं. असं महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं. त्यामुळे आरक्षण हे पुन्हा एकदा ओबीसी मधल्या शेतकरी जातींनाच फायदा ठरलं आणि तो फायदा त्यांना पूर्वीपासून मिळतच होता. साधं उदाहरण आपण घेऊ की तुम्ही जर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये गेला तर ओपनच्या जागेवर सुद्धा तेली समाजाचं प्राबल्य आहे आणि ओबीसी याच्यावर सुद्धा तेली आणि कुणबींचं प्राबल्य आहे. तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये ओपनच्या जागेनंतर क्रमांक 2 वर माळी समुदायातनं निवडून आलेले जास्त नगरसेवक तुम्हाला दिसतील, कारागीर भटके तुम्हाला दिसणार नाही. आणि ठाणे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये तसंच प्राबल्य आपल्याला आगरी जातींचं आपल्याला दिसतं. म्हणजे ओबीसी आरक्षण, राजकीय आरक्षण हे पुन्हा एकदा त्यांच्या अभिजन जे आहेत त्या जात समूहातल्या यांनाच मिळत राहील. काही जिल्ह्यांमध्ये एक उदाहरण आहे, लातूर जिल्ह्यामध्ये असा अलिखित नियम होता अनेक वर्ष, आजही आहे. एक तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद किंवा बँकेचं अध्यक्षपद, अर्थात आता जिल्हा बँका काही फारशा प्रभावी राहिला नाही, तर एलम जातीला द्यायचं. आता एलम जातीचं सामाजिक स्थान हे महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक संरचनेमध्ये अत्यंत खालचं आहे, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये एलम जातीला क्रमांक 2चं पद दिल्याशिवाय जिल्ह्याचं राजकारण होत नाही. म्हणजे जो MN श्रीमानीचा सिद्धांत आहे डॉमिनंट कास्टचा, तो ओबीसी नाही लागू. याला मी शेतकरी जाते लातूर जिल्ह्यामध्ये, त्याचं जरी सामाजिक स्थान कमी दर्जाचं असलं तरी, पण त्याला राजकीय सत्ताही तुम्हाला द्यावीच लागते. त्यामुळे मंडल आयोगाने फारसा फरक पडला असं मला कधी आरक्षणाच्या बाबतीमध्ये वाटत नाही. ओबीसी जातींमध्ये आरक्षण आल्यानंतर आरक्षण हे बदलतात. आज इथं असतं, उद्या दुसऱ्या ठिकाणी असतं, परवा तिसऱ्या ठिकाणी असतं. प्रत्येक निवडणुकीत त्याचं लोकेशन बदलतं ओबीसी आरक्षण. त्यामुळे तुमचं नेतृत्व विकसित होत नाही. आणि मग महाराष्ट्रातले राजकीय पक्ष जे आहेत, महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत ते त्या जात संघटना ज्या आहेत मागास जातींच्या, विशेषतः शेतकरी मागास जातींचा, त्यांना बरोबर घेऊन आपलं राजकारण पुढे नेतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 52 खासदार निवडून आलेत ओबीसी. आणि एक लक्षात घ्या, 1960 पासून आतापर्यंत झालेल्या आमदार जे आहेत विधानसभांच्या निवडणुका आहेत, याच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये असं दिसून आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या ओपन जागा आहेत त्या ओपन जागांपैकी त्यांच्या सोडून 60% आमदार हे मराठा असतात आणि ओबीसी आमदारांची संख्या ही 50 ते 52 इतकीच असते, याच्यापेक्षा जास्त ती असत नाही. आणि लोकसभेमध्ये 10 खासदार आहेत. या 52 खासदारांमध्ये 44 खासदार हे शेतकरी ओबीसी आहेत आणि या 10 खासदारांमधले 8 खासदार हे शेतकरी ओबीसी आहेत. फक्त एक जे खासदार आहेत ते गवळी समाज म्हणजे सेवा देणाऱ्या जातींमधले आहेत. म्हणजे याचा असा अर्थ लक्षात घ्या की राजकीय आरक्षण हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे याचा पूर्णपणे याच्यावरचं नियंत्रण, कंट्रोल हा शेतकरी ओबीसी जातींकडे आहे. आता ह्या जे शेतकरी ओबीसी जाती आहेत यांना सर्व राजकीय पक्ष आपल्या बरोबर घेतात आणि एक सिम्बॉलिक अशा पद्धतीचं आरक्षण ग्रामपंचायत किंवा स्थानिक निवडणुकीच्या पातळीवर ते राबवलं जातं.
ज्याच्या माध्यमातून जात अस्मिता प्रत्येक जाती, कारण त्यांना बहुजनी अस्मिता आपल्याकडे होऊ शकली नाही, आपल्याकडं ओबीसीची अस्मिता विकसित करायची नाही आणि म्हणून त्या जातीच्या अस्मिता टोकदार करायच्या आणि त्यातल्या काही जाती ज्या आहेत त्या जातींना राजकीय सत्तेमध्ये स्थानिक पातळ्यावर काही पदं द्यायची, ज्या पदांच्या माध्यमातून त्यांचं राजकीय नेतृत्व खालून वर विकसित होतच नाही, ते तिथल्या तिथं पुढच्या निवडणुकीमध्ये संपून जातं, पण ओबीसी समुदायाचा राजकीय पाठिंबा मात्र मिळवता येतो. हे सगळं राजकीय पक्षांचं पद्धत, काम करण्याची पद्धत ही आपल्याला 1990 नंतर आपल्याला ओबीसी जात संघटनांच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसते. तर एक मिनिट डिस्टर्ब करते तुम्हाला. याच्यामध्ये प्रताप तुकाराम माने सर आणि नंदा मॅडम, प्लीज कृपया सगळ्यांनी आपले आवाज म्यूट करावेत. अतिशय डिस्टर्बन्स येतो आहे, कृपया आपले माईक बंद करा. नंदा सोनवणे मॅडम, आपला माईक सुरू आहे. प्रताप सर, नंदा सोनवणे आणि दिलीप कासकर, आवाज बंद करावे कृपया. शेवटच्या मुद्द्याकडे येत असताना महाराष्ट्राची जी राजकीय अर्थव्यवस्था आहे किंवा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये 2019 आणि 2020 मध्ये महाराष्ट्राचा जो जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्याच्यामध्ये 13% आसपास, 12 ते 13% आसपास शेतीचं योगदान आहे, 31 आहे आणि सेवा क्षेत्र 56% आहे आणि कामगारांची संख्या जर पाहिली तर 40% कामगार सेवा क्षेत्रामध्ये आहेत आणि 51% कामगार हे अजूनही शेतीमध्ये अडकले. आता अशी जी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे त्याला आरक्षणाचं काय होणार, आणि म्हणून दुसरी आकडेवारी 2012-13 साली नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी एक सर्वे केला, 68वा राऊंड आहे, महाराष्ट्राचा राऊंड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी 1,36,55,700 कुटुंबापैकी 58% कुटुंब हे 0 ते 1 एकर जमिनीचे मालक, ते अत्यल्प गुणकारक आहे. आणि हे जे 0 ते 1 एकर शेतमजूर किंवा 1 एकर पर्यंत जमीन असणारे जे लोक आहेत ते 33% त्यातले लोक हे स्वतःचा व्यवसाय करतात आणि हा 33% लोकांचा व्यवसाय हा बिगर शेती आहे आणि 67% लोक कामगार आहेत आणि 67% कामगारांमध्ये 60% जास्त कामगार बिगर शेती. थोडक्यात मला याच्यामध्ये सिद्ध करायचं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ही पूर्णपणे शेतीतून बाहेर पडलेली आहे. उद्योग आणि सेवा त्याच्यामध्ये त्याच्याभोवती केंद्रित झालेली आहे. महाराष्ट्राचा जीडीपी, महाराष्ट्रामध्ये एकूण काम करणाऱ्यांची संख्या ही त्याच्याभोवती केंद्रित झालेली आहे आणि म्हणून नंदा सोनवणे मॅडम, अतिशय आवाजाचा डिस्टर्बन्स होतोय, कृपया बंद करा. येस सर, प्लीज. जातीचं मागासलेपण आणि आरक्षण या शेवटच्या मुद्द्याकडे आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला हे पाहावं लागेल की जातीचं एक स्वतःचं सोशल लोकेशन आहे आणि त्याच जातीचं त्याचं एक स्वतःचं आर्थिक लोकेशन देखील आहे आणि ह्या दोघांचा समतोल जो आहे तो आपल्याला पाहावा लागेल. आणि मग सोशल लोकेशन जर आपल्याला बदलता येत नसेल तर आपल्याला इकॉनॉमिक लोकेशन त्याचं बदलावे लागेल आणि तरच त्याचं मागासलेपण दूर होईल. आता त्याच्यामध्ये आरक्षणाची भूमिका कितपत राहणार हा प्रश्न आहे. 50 सालापासून आरक्षणाची चर्चा आहे. 50 सालाची अर्थव्यवस्था, राज्याची भूमिका, राज्याचा अर्थव्यवस्थेवरचा कंट्रोल आणि 2020 वरचा कंट्रोल हा पूर्णपणे बदललेला आहे आणि अशा वेळेला जर सोशल लोकेशन तर आपल्याला बदलता येत नाही आणि मग त्याचं मागासलेपण हे जर इकॉनॉमिक लोकेशन त्याचं जर बदलायचं असेल तर त्याची इकॉनॉमिक मोबिलिटी ही अपवर्ड दिशेने जायला पाहिजे आणि अपवर्ड दिशेने जर जायचं असेल तर हे शक्य आहे का? काही उदाहरणं अशी आहे, म्हणजे उदाहरणार्थ कोइंबतूरमध्ये, साऊथमध्ये अनेक अशा जाती आहेत, तामिळनाडूमध्ये आणि अर्थात तामिळनाडूमध्ये पहिल्यापासून ओबीसींचं एकूण चळवळी आणि एकूण आरक्षण या सगळ्याबद्दलच्या चळवळी अधिक प्रभावी राहिला महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये. तर साऊथमध्ये अनेक ओबीसी जाती नवीन अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजक झालेल्या आहेत. म्हणजे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यवसाय वाढतो. समजा आपण असं धरू की केटरिंगचा व्यवसाय असेल किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असेल किंवा हे सगळे व्यवसाय वाढतात
आणि ह्या व्यवसायामध्ये पारंपरिक ओबीसी जाती आपल्याला कुठे दिसत नाही. कारण हे सगळे व्यवसाय हे मोठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून उदयाला आले. ज्याला आपण सेवा देणारे व्यवसाय ज्याला आपण म्हणतो, हे मोठी इन्व्हेस्टमेंट देणारे व्यवसाय म्हणून पुढे आले. आणि त्यात बरोबर महाराष्ट्रामधल्या त्या कौशल्य असणाऱ्या जाती ह्या बाहेर फेकल्या जातात, ह्या कन्व्हर्ट होत. पण साऊथ मध्ये झालेलं आहे. साऊथ मध्ये काही जातींच्या बाबतीमध्ये त्या उद्योजक या दर्जापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या जरी मागास जातीमध्ये असल्या, परंतु पारंपरिक कौशल्याच्या जातीवर त्या पुढे पोहोचलेल्या आहेत. अर्थव्यवस्थेतलं असलेलं स्थान हे जातींचं जे आहे हे लक्षात घ्यावं, हा वाद मंडल आयोगाच्या वेळेला सुद्धा झाला. परंतु त्यावेळेला काय झालं की शेती अर्थव्यवस्थेचं एकूण डॉमिनन्स बद्दल फारसं काही कोणी बोलत नव्हतं किंवा शेतीमध्ये फारसे पेच प्रसंग निर्माण होत नव्हते. त्यामुळे हा मुद्दा बाजूला पडला आणि नवीन अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने आरक्षण राबवता येईल, खासगी क्षेत्राला कसं सामावून घेता येईल याबद्दलचा विचार फारसा त्या काळामध्ये झाला नाही. आणि त्यामुळे आपलं असं दिसतं की महाराष्ट्रात जर मागास जातींचा आर्थिक दर्जा उंचवायचा असेल, त्यांना वर द्यायचं असेल, तर वस्तुनिर्माण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सेवा क्षेत्र या खासगी क्षेत्रांकडेच आपल्याला वळावं लागेल. आणि यांच्यासाठी ज्या ओबीसी श्रीमंत जाती आहेत त्यांचं मागासले पण जे कमी झालेलं आहे, पण त्यांना आता त्यांना बाहेरही काढता येईल. कारण एकदा यादीत गेलं की त्याला बाहेर काढता येईल. परंतु त्या जातीच्या अंतर्गत जो खालचा वर्ग आहे, की समजा एक धनगर जात आपण घेतली, तर धनगरांमध्ये श्रीमंत पण आहे पण गरीब पण आहे. तो जो खालचा आहे किंवा जे भटके आहेत त्यांना कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा मिळवून देता येईल नवीन अर्थव्यवस्थेमधला. कारण अर्थव्यवस्था तर वाढती आहे, त्याचं व्याप्ती वाढती आहे, पर कॅपिटा इन्कम वाढत आहे. महाराष्ट्र हे 5व्या 6व्या क्रमांकावरचं एवढं मोठं राज्य असूनही ते राज्य आहे. आणि जीडीपी चांगला आहे. 16-17% सेंट्रलच्या म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं महाराष्ट्राचं उत्पादन योगदान 16-17%. असं असून देखील आपण जर मागास जातींना न्याय देऊ शकत नसेल, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी गडबड होती किंवा फक्त आपण आरक्षणाभोवती केंद्रित राहतोय म्हणून होती का काय, याच्याबद्दल आपल्याला विचार करता येईल. ज्यांना नवीन अर्थव्यवस्थेत स्थान मिळालं पाहिजे, पण त्यांना अपवर्ड मोबिलिटी मिळाली पाहिजे. म्हणजे त्याला खाजगी क्षेत्राने आपली स्वतःची भूमिका बदलली पाहिजे. आणि अन्यथा नाही तर काय होईल, हे जे ओबीसीचं आरक्षण आहे, मागास जातींचं आरक्षण आहे, हे प्रस्थापित जाती आणि त्यांच्या अंतर्गत असणारे प्रस्थापित वर्ग यांच्या पुरतेच मर्यादित राहील. आणि मग 30 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या मंडल आयोगाचे फायदे कोणाला मिळाले, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ओबीसी मधल्या ज्या प्रस्थापित विशेषतः शेतकरी जाती होत्या आणि त्या जातीच्या अंतर्गत असणारे जे श्रीमंत गट होते किंवा वर्ग होते, त्यांच्या पुरतेच हे आर्थिक मंडल आयोगाचे आरक्षणाचे फायदे मर्यादित राहिले. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार. मी इथं बोलून थांबतो. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मला असं वाटतं की अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण आजच्या या विषयाची मांडणी केलेली आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आपला हा विचार आपण सर्वांसमोर ठेवलेला आहात. खरं पाहता ओबीसीची सद्यस्थिती आणि वास्तविकतेच्यावर विचार करत असताना आपण जो विचार मांडलेला आहे तो ब्रिटिश कालाचा संदर्भ देऊन तिथून आपण सुरुवात केला. शिक्षण आणि नोकरीचा विचार आपण त्याचा आधी केला नव्हता, परंतु आता कसा पुढे येत आहे आणि नेमकं मागास म्हणजे काय, अनस्किल्ड टू स्किल्ड हा जो काही प्रवाह झाला कामगारांचा तो कसा झाला, याचा उगम कसं झालं, हा सगळा विचार आपण अभ्यासातून मांडलेला आहात. ओबीसीचे झालेले प्रामुख्याने जे 2 गट आहेत त्याचाही आपण इथे उल्लेख केलेला आहात आणि त्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जे काही घडामोडी होत आहेत त्या 2 गटांच्या माध्यमातून हेही आपण इथे अधोरेखित केलेलं आहात. माननीय श्रीवास्तवच्या निवेदनापासून ते राय बर्मनच्या विचारापर्यंत आणि न्यायमूर्ती भोले यांच्या दृष्टिकोनापासून ते भागवत मॉडेल पर्यंत आपण सगळेच विचार अतिशय छान पद्धतीने सांगितलेला आहात. म्हणजे केवळ या मॉडेलचा किंवा हा विचारांचा आपण इथे उपाभोग केलेला नसून आपण अगदी कर्नाटक, आंध्र प्रदेश, नागपूर यासारख्या महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या अनेक गोष्टींपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत
ही चळवळ किंवा हा विचार कशा पद्धतीने पुढे जात आहे याचाही आढावा आपण थोडक्यात घेतलेला आहे. Upward mobility is very important in this particular case. This is the main point you underline in this your speech. So thank you so much, sir. आपण दिलेला विचार आणि आपण दिलेली ही काय अभ्यासपूर्ण विवेचन मला वाटते हे त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच दिशा मिळू शकेल आणि या दिशेला आपण पुढे घेऊन जाऊन पुन्हा एकदा एक चर्चेसाठी आपण उपस्थित होणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुमार सर यांना मी विनंती करते त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आणि आपल्या सर्व मान्यवर उपस्थितांना विनंती आहे की त्यांना काही प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्समध्ये त्यांनी प्रश्न टाईप करावे जेणेकरून झाल्यानंतर आपण ते प्रश्न घेऊ शकतो. रामचंद्र सर आपला माईक चालू आहे, कृपया आपला माईक बंद करा. रामचंद्र सर माईक चालू केलेला आहे. रामचंद्र सर आपण ऐकत असाल तर कृपया आपला माईक बंद करा. हॅलो येस हॅलो हा अध्यक्षांना विनंती आहे की भाषण करावं. इतर सर्वांना मान्यवरांना विनंती आहे की माईक बंद करा. ऑनलाईन वॉइस काय हा हा डीआरसी मध्ये डीआरसी मध्ये हा हा बरं झालं. रामचंद्र सर युअर व्हॉइस इज मेकिंग डिस्टर्बन्स इन अवर स्पीच. हा 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 बरं झालं. प्रकाश नाही मुद्दाम आदरणीय कांबळे सर प्लीज माईक बंद करा. थँक्यू सो मच सर. आणि आजच्या अध्यक्षांना पुन्हा एकदा मी विनंती करते अध्यक्षीय भाषणासाठी. कुंभार सर. धन्यवाद मॅडम. नितीन बिरमल सरांनी अतिशय चांगली मांडणी केलेली आहे आणि सगळ्याच बाजू त्याच्यात मांडलेल्या आहेत. मी माझं जे अध्यक्षीय विवेचन आहे ते एका विशिष्ट मुद्द्यांच्या संदर्भामध्ये कॉन्सन्ट्रेट करतोय कारण की त्यांच्या कुठल्याही मुद्द्याला रिपीट करू इच्छित नाही. ज्या वेळेला आपण स्वतंत्र झालो, हा देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला आपण एका अत्यंत वाईट निर्घृण अशा परंपरेचे पायीक होतो आणि ती परंपरा आहे ती विषमतेची परंपरा. ती परंपरा जी आहे ती चातुर्वर्ण्याची परंपरा आहे आणि त्यामुळं या देशामध्ये स्वतंत्र होताना देश सारा गरीबच होता पण सगळे गरीब समान नव्हते. या देशामध्ये जिवंत असतानाही माणसं समान नसतात आणि मेल्यावर सुद्धा तीच माणसं समान नसतात आणि म्हणून तर आपल्या उद्देशिकेमध्ये आपल्याला समतेची ग्वाही द्यावी लागते. आपल्या संविधानाच्या उद्देशामध्ये जशी समतेची ग्वाही दिलेली आहे त्याचप्रमाणे आणखीन एक ग्वाही दिलेली आहे संधीच्या समानतेची ग्वाही. ही संधीच्या समानतेची ग्वाही जर पूर्ण करावयाची असेल तर विषम लोकांना विषम पद्धतीनं आणि समान लोकांना समान पद्धतीनं वागवणं हा समतेचा खरा अर्थ जो बाबासाहेबांनी सांगितला होता तो लक्षात घ्यावा लागेल. आणि म्हणून इथं मला आठवण द्यावी वाटते की त्याच्या संदर्भामध्ये संविधान सभा ही आहे तिची रचना लक्षात घेतली पाहिजे. संविधान सभा ही देशाला रिप्रेझेंट करत होती, देशाचं प्रतिनिधित्व करत होती त्यातल्या विषमतेसह. म्हणजे संविधान सभेतले सर्व लोक समतेच्या बाजूने होते, सर्व लोक जातीभेदाच्या विरोधात होते असं समजायचं काही कारण नाहीये. आणि त्यामुळं लॉ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस प्रमाणे सगळ्या बाजूने सगळे ओढत असताना एका विशिष्ट दिशेनं हे संविधान गेलेलं दिसतं. परंतु तरी सुद्धा कलम 339, 340, 41, 42 याच्यामध्ये आणि तिसऱ्या शेड्यूल मधल्या म्हणजे मूलभूत हक्कांच्या 15-16 मध्ये आपल्याला असं दिसतं की याच्या संदर्भामध्ये नीटपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सगळे लोक समान आहेत परंतु त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात सामाजिक विषमता आहे. अलीकडं पटेल असतील, जाट असतील, मराठे असतील ज्यावेळेला मागणी करतात की आम्हाला मागासवर्गात घाला, आम्ही सगळेच मराठे काही सुधारलेले नाही आहेत तर काही मराठे आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत. मला आठवण द्यावी वाटते की ज्याला हे आरक्षणाची गोष्ट समजावून घ्यायची आहे त्याला संविधान नीट वाचलं पाहिजे आणि दोन आणखीन महत्वाच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. एक कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स जी आहेत ती वाचली पाहिजेत आणि पार्लमेंटरी डिबेट्स वाचली पाहिजेत.
कारण ही महत्वाची मी का म्हणतोय की ज्या वेळेला SC आणि ST यांना आयडेंटिफाय करण्यात आलं, त्यांना आयडेंटिफाय करणं सोपं, कारण हे दोघही चातुर्वर्णी व्यवस्थेचे भाग नव्हते. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यामध्ये शूद्र इथपर्यंतच आहे आणि शूद्र हे कुणबी आहेत किंवा कारागीर आहेत. आणि म्हणून जे अस्पृश्य आहेत ते अतिशूद्र किंवा पंचम वर्म किंवा अवर्ण आहेत. आणि त्यामुळे त्यांना ओळखणं, ज्यांना लोक शिवून घेत नाहीत ते ST SC हे ओळखणं शक्य होतं आणि त्यांच्यासाठी तरतुदी करणं शक्य होतं. जे बाजूला पडलेले आहेत, अलग पडलेले आहेत, सांस्कृतिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या जे अलग पडलेले आहेत त्यांनाही ओळखणं सोपं होतं की ज्यांना जनजाती म्हटलं जातं किंवा शेड्यूल ट्राईब्स म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या बदल्याच्या तरतुदी ज्या करण्यात आल्या त्या अतिशय सुस्पष्ट अशा झाल्या. आणि मग इथल्या ब्युरोक्रेसीनं उरलेल्या लोकांना नागरिकांचा मागासवर्ग असं म्हटलेलं आहे की जी गोष्ट कायदेशीर दृष्टीनं अतिशय वाईट आणि चुकीची आहे. नागरिकांचा मागासवर्ग जर हा असेल तर SC ST हा नागरिक नसलेल्यांचा मागासवर्ग आहे का? आणि भारतीय संविधानाच्या सरकारी प्रतीमध्ये हा शब्द वापरण्यात आलेला आहे 340 मध्ये. प्रश्न काय होता की SC कोण ओळखता येतं, ST कोण ओळखता येतं, OBC कोण, याच्याबद्दल वाद आहे. पण मागासलेले असणाऱ्यांना संधी द्यायची आहे, त्यांना प्रतिनिधित्व. आरक्षण हे पापक्षालनासाठी नाही आहे. 5000 वर्ष आमच्यावर अन्याय केला म्हणून आता आम्ही तुमच्यावर अन्याय करतो, हा मूर्खपणा आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, इक्विटी म्हणजे समभागासाठी आहे. आणि इक्विटी आणि इक्वेलिटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आरक्षण हे इक्विटीसाठी आहे, प्रतिनिधित्व. हा देश जर सर्वांना आपला वाटायचा असेल तर सर्वांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ते राजकारणात मिळालं पाहिजे, समाजकारणात मिळालं पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे आणि आजीविकेचं आणि उपजीविकेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की संविधान लागू झाल्या झाल्या छोटेलाल केस झालेली आहे. छोटेलाल केसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की कलम 15, 14 आणि 15 याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं आहे, स्टेट कॅनॉट डिनाय इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. 15 मध्ये असं म्हटलेलं आहे की जात, लिंग, वर्ग, आर्थिक परिस्थिती यातल्या कुठल्याही दृष्टीनं विषम पद्धतीनं वागवता येणार नाही आणि कुणाला विशेष काही देता येणार नाही. आणि म्हणून नवजात संविधानावर पहिली शस्त्रक्रिया झाली 53 ला छोटेलाल कमिटीच्या अहवालामध्ये हे ग्राह्य धरण्यात आलं सुप्रीम कोर्टानं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा केस लॉ असतो आणि तो पार्लमेंटवर बंधनकारक असतो. त्याच्या अनुषंगानं घटना बदल करावा लागतो. आणि मग जो घटना बदल केला होता त्याच्या ज्या वेळेला पार्लमेंटरी डिबेट मी वाचतो, 25 तासाची डिबेट आहे ती. कारण त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की एनिथिंग written in this article, that is 15 and 16, cannot prevent the state from keeping reservation for socially and educationally backward classes. So 15(4) हे SC ST आणि OBC सगळ्यांना कव्हर करतो. आणि मग घटनेतली कोणतीही तरतूद मागासांना प्रतिनिधित्व देण्यापासून रोखू शकत नाही. आता हे प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व लेजिस्लेचर मध्ये सुद्धा आहे असं 15(4) मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट 243D चा जर आपण विचार केला संविधानाच्या तर 243D मध्ये असं म्हटलेलं आहे की रिझर्वेशन इन द प्रोपोर्शनल टू द पर्सेंटेज ऑफ SC and ST in the panchayat area and 1/3 of them will be women. त्याच्या पुढे पुन्हा म्हटलेलं आहे की द बॅकवर्ड क्लास सिटीजन्स ग्रुप शुड ऑल्सो बी रिप्रेझेंटेड इन प्रपोर्शनल टू द पर्सेंटेज इन द पॉप्युलेशन. आता याचा सरळ अर्थ आहे की या संदर्भामध्ये सरकार कोणतंही प्रामाणिक नसतं. कारण सरकार हे दोन गोष्टींनी बनलेलं असतं. एक पॉलिटी असते आणि दुसरी ब्युरोक्रेसी असते.
ब्युरोक्रेसी ही बाय डिफॉल्ट परंपरेप्रमाणे उच्चवर्णीयांच्या हातात असते आणि पॉलिटी धनदांडग्यांच्या हातात असते. आणि त्यामुळे या दोघांची जी युती होते त्याच्यामध्ये समता येऊ नये याच्यासाठी अद्यारूत अंतर्गत प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भामध्ये सगळे प्रश्न निर्माण होतात. जर संविधान असं म्हणत असेल की प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे तर लोकसंख्या मोजली पाहिजे. लोकसंख्या मोजायची का नाही आहे? 41 जे जनगणना होती ती युद्धामुळे कॅन्सल झाली. 51च्या वेळेला हा निर्णय कुणी घेतला की जातवार जनगणना करायची नाही? तो ब्युरोक्रेसीने घेतला आणि पॉलिटीच्या गळी उतरवला. तो याच्यासाठी होता की बाबासाहेबांनी जी व्यवस्था केली होती त्यामध्ये सर्व मागासवर्गीय सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहेत यांचा एक गट तयार होईल लाभार्थ्यांचा आणि हा गट त्यांची पॉलिटिकल ओळख बनेल. आणि ही जर त्यांची पॉलिटिकल ओळख बनली तर राजकारणाचे फासे उलटे पडतील आणि अल्पावधीमध्ये ब्युरोक्रेसी आणि पॉलिटी या दोघांचंही सत्तेवरचं वर्चस्व संपुष्टात येईल. हे होऊ द्यायचं नव्हतं. त्या पुढे जेव्हा आपण असं म्हणतो की के शहा नावाचे एक मेंबर ऑफ पार्लमेंट होते, या मेंबर ऑफ पार्लमेंटनी अशी सूचना दुरुस्ती सुचवलेली होती की सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड मध्ये सोशली एज्युकेशनली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणावं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आणि नेहरूंनी दोघांनी विरोध केलाय. नेहरू तर म्हणतात की हा देशच गरीब म्हणून स्वातंत्र्य झालेला आहे आणि अशा वेळेला सगळेच गरीब आहेत पण आर्थिक दारिद्र्य एका दिवसामध्ये दूर करता येतं. So it cannot be equated with the social backwardness or educational backwardness. शैक्षणिक दारिद्र्य दूर होण्यासाठी किमान एक पिढी जावी लागते आणि सामाजिक दारिद्र्य हे कित्येक पिढ्या गेल्या तरी देखील दूर होत नाही. आता याचा अर्थ सरळ तुम्ही लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की हे जे सामाजिक दारिद्र्य आहे त्याची अट सरळ आहे ज्याच्यामध्ये या उच्च घुसू इच्छिता त्या येऊ शकत नाहीत. कारण जे स्वतःला मागास समजतात आणि ज्यांना इतर लोक मागासाप्रमाणे वागवतात त्यांना सामाजिक मागासलेले म्हणायचे. आणि म्हणून बहुमतानं पार्लमेंटनं या 25 तासाच्या भाषणांच्या नंतर आर्थिक मागासलेपणाला यात स्थान देता आलेलं नाही. म्हणून मराठे गरीब आहेत म्हणून त्यांना ओबीसी मध्ये येता येणार. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं तुम्हाला जर लक्षात घेता येईल की खरं आहे की शेतकरी जाती ज्या आहेत ओबीसीच्या मधल्या माळी, वंजारी, आगरी, धनगर, तेली, कुणबी किंवा लेवा या त्या काळामध्ये होत्या. परंतु अर्थस्य पुरुषोदासा अर्थव्यवस्था जशी बदलते त्याप्रमाणे ते बदलतात. पण कारागिरांची गुलामगिरी दुप्पट प्रकारची आहे. ते एकदा असे होते की जे जगत होते आपल्या कारागिरीच्या आधारावर पण तुमचं औद्योगिकरण त्यांच्या मुळावर उठलेलं आहे. धातूची भांडी तयार केली की कुंभाराचा व्यवसाय जातो. तुम्ही अवजार जर टाटानं तयार केली खुरपी आणि खोरी तर लोहाराचा व्यवसाय जातो आणि प्लायवूड आणि विनियर आलं की सुताराचा व्यवसाय जातो. हे सगळे रोजगार विहीन झाल्यामुळं पुन्हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले होते. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की ओबीसीचं मागासलेपण हे दुहेरी मागासलेपण आहे. त्यांचे व्यवसाय बुडालेले आहेत, त्यांचं स्थलांतर झालेलं आहे. स्थलांतर बंगल्यात झालेलं नाहीये, हे स्थलांतर झोपडपट्ट्यांच्या मध्ये झालेलं आहे. आणि झोपडपट्ट्यांच्या मधली एकूण त्यांना मिळणारी जागा आणि नागरी सुविधांची शक्यता लक्षात घेतली तर त्यांच्या मुलांचं शैक्षणिक मागासलेपण आणखीन जास्त प्रखरतेनं पुढे आलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ही खाजगीकरणाबरोबर जो खाजगी व्यवसाय करतो, खाजगी कारखाना काढतो, तो स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःच्या पैशावर तो व्यवसाय काढत नाही. 9 लाख कोटी रुपयाचं जे कर्ज सरकारी बँकेचं बुडीत होत चाललेलं आहे हे ओबीसीचं आणि बीसीचं नाही. आणि हे 9 लाख कोटी या देशाचे होते. आणि मग याच्यामध्ये प्रतिनिधित्व ओबीसीला मिळालेलं नाही आहे. हे जर मिळालं असतं
सरकारी बँकांच्या मध्ये आणि खाजगी बँकांच्या मध्ये यांना कर्ज देणं जर बंधनकारक असतं तर हे कारागीर हे निर्मितीक्षम असल्यामुळं, निर्मितीशील असल्यामुळं ते दक्षिणेतल्या राज्यांसारखे किंवा राजस्थान मधल्या कारागिरांच्या सारखे उद्योजकाला दर्जाला पोहोचू शकले असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, इथे समता न येण्याची जी मोठी अडचण आहे ना, याला हात घालायला लोक धजावत नाहीत. तो आहे की कलम 39 ची अंमलबजावणी न होणं. कलम 39 असं म्हणतं 4थ्या शेड्यूल मध्ये की या देशातील निसर्ग निर्मित व मानव निर्मित मालमत्तेवर सर्व नागरिकांचा समान अधिकार आहे आणि त्यांचे समान वाटप व्हावे यासाठी स्ट्राईव्ह म्हणजे आटोकाट प्रयत्न करणं ही राज्याची जबाबदारी आहे. ही जर अशी राज्याची जबाबदारी असेल तर त्याच्यासाठी प्रोव्होकेटिव्ह कायदे करावेत असं पण म्हटलेलं आहे, पण हे करण्यात आलेले नाहीयेत. कारण हे केले जातात त्यामध्ये ओबीसी आणि बीसी एकत्र नाहीयेत. सगळं नेतृत्व जे ओबीसींचं आणि बीसींचं, एससींचं, एसटी अजून नेतृत्वाच्या प्रक्रियेतच नाहीये, त्यातले कंत्राटदार सोडले तर. त्यामुळे एससी आणि ओबीसींचं जे नेतृत्व आहे ते पाळीव नेतृत्व आहे. जो स्वतंत्र मतदारसंघाचा प्रश्न होता तोच होता की बाकी सगळ्यांना मान्य असलेला मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून राखीव जागेवर निवडून येतो. म्हणजे जमीनदारांना मान्य असणारा गुलाम कार्यकर्ता हा खासदार होईल किंवा आमदार होईल. तो मागासवर्गीयांचा प्रतिनिधी नाही आहे, तो सर्वसाधारण लोकांचा मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या प्रतिनिधित्वामध्ये ओबीसी नाही आहेत, एसटी नाही आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, मला अजून कळालेलं नाही, मी आज पाहत होतो शोधून, परंतु 2020 ला जे लोकसभा आणि विधानसभांच्या मधलं जे आरक्षण आहे ते संपलेलं आहे. 2020 नंतर 21च्या काळामध्ये मी शोधत होतो, कदाचित माहिती असेल तर प्रकाश पवार सर यांनी सांगावं की ते पुन्हा 10 वर्षासाठी वाढवलंय किंवा नाही वाढवलंय. हे कधीपर्यंत वाढवायचं आहे? हे तहआयात आहे का? जोपर्यंत 100% किंवा 99% सफाई खात्यातले कामगार हे मागासवर्गीय असतात, जोपर्यंत झोपडपट्टींच्या मध्ये राहणारे 90% लोक ओबीसी आणि बीसी असतात, ते जोपर्यंत बंगल्यात किंवा योग्य घरात राहायला येत नाहीत, त्यांची उपजीविका भीक मागणे आणि मजुरी करण्याच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत हे आरक्षण ठेवावं लागेल. आणि हे आरक्षण राजकीय असल्याशिवाय औद्योगिक आणि नोकरीतलं आरक्षण टिकत नाही. कारण तुमच्या बाजूने बोलणारच कुणी नाहीये. शाहू महाराज म्हटलेले होते की कोणी लांडगा मेंढरांचा नेता होऊ शकत नाही, मेंढरांचा नेता मेंढाच असावा लागेल, आणि तो जाण्याची व्यवस्था म्हणजे राजकीय आरक्षण आहे. आणि म्हणून पंचायत राज सिस्टीम मध्ये नागरिकांच्या मागासवर्गीय म्हणून ओबीसीना जे आरक्षण दिलं आहे, ज्याचा चुकीचा अर्थ सुप्रीम कोर्टानं परवाच्या निकालात लावलेला आहे, अर्धवट चुकीचा असं म्हणेन मी, किंबहुना मर्यादा या आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातले 5 जिल्हे ज्यांना शेड्युल्ड डिस्ट्रिक्ट म्हणतात, जिथं एससी आणि एसटी यांची संख्या देशाच्या संख्येमधल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी संविधानाप्रमाणे या 5 जिल्ह्यामध्ये एसटीना सर्वसाधारणपणे त्यांच्या प्रमाणे लोकसंख्येप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. परंतु संविधानातलं कुठलंही कलम दुसऱ्या कलमाला छेद देऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही एसटी जास्त आहेत म्हणून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं असेल, एससी जिथं जास्त असतील तिथे एससीच्या प्रमाणात आरक्षण दिलं असेल, तर तुम्हाला ओबीसीना पण 27% आरक्षण द्यावं लागेल. सुप्रीम कोर्ट एवढंच म्हणतंय, तिथं 27% पेक्षा जास्त ओबीसी आहेत, हे सिद्ध करा. आणि ती सिद्ध करण्याची तयारी सरकारची नाही. सरकार फसवाफसवी करतंय आणि या फसवाफसवीला तथाकथित तज्ञ मंडळी सुद्धा बळी पडतायत. ही फार गंभीर गोष्ट आहे. उदाहरणार्थ, राज्य मागासवर्गीय आयोगाला डेडिकेटेड कमिशन म्हणून मान्यता देण्यात आली. म्हणजे एवढी साधे सामान्य ज्ञानाची गोष्ट आहे. डेडिकेटेड कमिशन इज अ सिंगल अजेंडा कमिशन. कमिशन डेडिकेटेड टू एम्पिरिकल डेटा.
ही सरळ गोष्ट असताना राज्य मागासवर्गीय आयोग तुम्ही म्हटलं म्हणून डेडिकेटेड कमिशन होत नाही, कारण त्याच्यात इतर कामं दिलेली आहेत. इट कॅनॉट बी डेडिकेटेड कमिशन. मग याचा आरोप द्यायचा, त्यांनी काही तर सांगायचं, ते सांगितलं सुप्रीम कोर्टात पुन्हा टिकणार नाही. सुप्रीम कोर्ट म्हणणार की हे डेडिकेटेड कमिशन नाही. ही जो कालापव्यय आहे हा ब्युरोक्रेसीला पण पाहिजे आणि पॉलिटीला पण पाहिजे आहे, कारण पॉलिटी सुद्धा डॉमिनेट आहे. डॉमिनेट कोण करतात पॉलिटीला? तर इथले उच्चवर्गीय डॉमिनेट करतात, धनदांडगे डॉमिनेट करतात आणि त्यांनाही हे लांबवायचं आहे. आणि म्हणून सिंगल अजेंडा इम्पिरिकल डेटा कमिशनने मांडला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, या संदर्भामध्ये सर्व प्रकारचे निर्णय घेणं याची जबाबदारी राष्ट्रपतींच्याकडे आहे आणि राष्ट्रपतींच्या साह्यानं ही जबाबदारी पार्लमेंटनं पाळली नाही, म्हणून बाबासाहेबांनी ओबीसीचा आयोग न नेमल्याबद्दल राजीनामा दिलेला होता. हे जर आपण लक्षात घेतलं तर ही जबाबदारी आजही कुणाची आहे? आजही ही जबाबदारी राष्ट्रपतींनी अशा प्रकारचा एक आयोग नेमायचा आहे की जो आयोग आपल्याला संधीची समानता प्राप्त करून देईल आणि त्यांनी डिटेलिंग सह ते पार्लमेंटच्या समोर आदेश वजा करत आहे आणि पार्लमेंटने. आता प्रश्न असा येतो की ओबीसीच्या मधल्या ज्या समर्थ जाती आहेत आणि ओबीसीच्या मधल्या असमर्थ जाती आहेत, प्रबोधनाच्या संदर्भामध्ये सुद्धा अंतर आहे. म्हणजे धनगरांच्या बद्दल जर म्हटलं तर धनगरांच्या मध्ये डंगे धनगर आणि तेलंगी धनगर, कोकणी धनगर, गवळी धनगर हे आदिवासींच्या पेक्षा वाईट परिस्थिती आहे. पण हटकर, खुटेकर, बंडगर हे मराठ्यांशी कॉम्पिट करतात शेतीच्या बाबतीमध्ये आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये. आता लोहारांना ज्या वेळेला भटक्यांचा दर्जा दिला आणि आता ते एसटीचा दर्जा मागतायत, पण घिसाडी आणि गाडी लोहार किंवा राजस्थानी लोहार आणि स्थिर स्थावर असलेला लोहार हे दोन्ही एक नाहीत. धनगरांचं धनगर आणि धनगड एकच आहे असं म्हणणं याला एरिया रिस्ट्रिक्शन माहित नाही असा त्याचा अर्थ आहे. ही प्रक्रिया नीटपणे समजावून घ्यावी लागेल की ओबीसीच्या आरक्षणामध्ये जे समर्थ आहेत लोकसंख्येच्या साह्यानं ते जादा वाटा मागू इच्छितात आणि जे असमर्थ आहेत ते अजून उभेच राहत नाहीत आणि त्यांनी उभे राहू नयेत म्हणून काही पाळीव कळप तयार करून प्रत्येक पक्षानं ओबीसी सेल, एससी सेल, एसटी सेल असे सेल तयार केलेले असतात. कधीतरी मिळणारा गुच्छ आणि स्टेजवर कोपऱ्यात मिळणारं स्थान याच्यावर तो स्थिर. पण पॉलिटिकल प्रतिनिधित्व तयार व्हावं, पॉलिटिकल लीडरशिप तयार व्हावी याच्यासाठी या देशातले विचारवंत जे समतेच्या बाजूने आहेत ते एक का होत नाहीत? म्हणजे मला असं आवडेल की एक विद्यापीठ आहे, ओपन युनिव्हर्सिटी आहे की जी प्रकाश पवार आहेत, बिरमल सर आहेत, PS कांबळे आहेत, मी त्याच्यामध्ये यायला तयार आहे. आपण असं पॉलिटिकल कॉलेज का काढू नये की या नव्या पिढीतल्या तरुण पोरांना पॉलिटिकल लिडरशिपचं ज्ञान देणं, इकॉनॉमिक लिटरसी देणं आणि सोशल अवेअरनेस देणं. कारण शिक्षक फक्त सिलेबस शिकवणार आहेत, त्याच्या पलीकडे काही शिकवणार नाहीत. आणि सिलेबस हा नेहमी कुठल्याही देशातला सिलेबस जो ब्युरोक्रेसीच्या पाठिंब्यानं तयार झालेला असतो तो समतेला पाठिंबा देण्याच्या ऐवजी विषमता राखून ठेवण्याचा, प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल आणि मराठ्यांना, जाटांना आणि पटेलांना जर न्याय द्यायचा असेल तर त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की 1956 ला इथल्या बजेटच्या 30% बजेट शेतीवर होतं, शेतीसाठी दिलं गेलं होतं आणि आता 4.3% एवढंच बजेट आहे. मग 30%वरनं 4.3 वर आल्यानंतर तुम्ही गरीब होणार नाही तर काही श्रीमंत व्हाल का? पण उरलेलं बजेट, जे कमी केलेलं बजेट आहे, ज्यांच्या घशात गेलं त्यांच्या विरोधात लढण्याची कोणतीही व्यूहरचना नाही. नंबर 1. नंबर 2, जसं बिरमल सरांनी सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतो की जे शेतीच्या व्यावसायिकरणामध्ये गेले, नगदी पिकं घ्यायला लागले, सगळ्या शेतकरी संघटना त्यांच्या आहेत. बाजरीच्या पिकाच्या लोकांची संघटना नाही, ज्वारीची, नाचणीची, डोंगरातल्या भाताच्या शेतकऱ्यांची संघटना नाही, बागायत भाताची आहे. आणि हे सगळे कोण आहेत? तर हे सगळे अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि ओबीसी आहेत आणि त्यांना संघटित होऊ द्यायचं नाही हा मुख्य अजेंडा आहे.
म्हणजे जोपर्यंत युवक पॉलिटिकल विचार करत नाही आणि त्यांच्यामध्ये अनालिटिकल माइंड तयार होत नाही, हे इंडिजिनियस नसतं, ते शिक्षणानं तयार होतं. म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे, अगदी शेवटची गोष्ट सांगून मी थांबतोय, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली तयार करण्यासाठीची जी बैठक सुरू होती त्यामध्ये बाबासाहेबांना विचारलं की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बद्दल तुमचं मत काय आहे. बाबासाहेब म्हणले, आम्ही माणसंच नाही, आम्हाला अधिकारच नाही भारताचे संविधान तयार करण्याचा, कारण आम्ही जवळजवळ एकमेकाच्या नरडीचा घोट घ्यायला सिद्ध झालेले कळपांचे प्रमुख आहोत. दुर्दैवाने मी एका कळपाचा प्रमुख आहे. आणि मग त्यांना जेव्हा विचारण्यात आलं ह्याच्यावर उपाय काय आहे, ते म्हणतात, आय थिंक इट्स एज्युकेशन. एज्युकेशन विल चूज द थिंग्स, बट दिस एज्युकेशन इज नॉट दिस लिबरल एज्युकेशन ऑर वोकेशनल एज्युकेशन. कुठलं शिक्षण? माणसाला माणूस बनवणारं शिक्षण, हे अभिप्रेत होतं बाबासाहेबांना. माणसाला पॉलिटिकल लीडर बनवणारं, पॉलिटिकल एंटिटी बनवणारं शिक्षण, विषमता समजून घेण्याचं आणि समता आणण्याचं शिक्षण, याच्याशिवाय हा पर्याय नाही. आणि यामध्ये पुन्हा एकदा SC, ST आणि OBC या तिन्ही मधल्या विचारवंतांनी प्रथम एकत्र येणं आणि त्यानंतर त्यांनी लीडरशिप निर्माण करण्यासाठी प्रयत्न करून एक राजकीय दबाव, सामाजिक दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मोर्चा, आंदोलन आणि उपोषण याला सरकार घाबरत नाही. नवीन शस्त्र घडवावी लागतील आणि ही नवीन शस्त्र ज्ञानाधारित असतील. ज्ञानाधारित शस्त्र निर्माण करण्याची मी अपेक्षा व्यक्त करतो. निर्मल सरांनी खूप चांगलं म्हणलंय, मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि मला अध्यक्षस्थान दिलं याच्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व, अतिशय प्रगल्भ विचार आणि अतिशय चिकित्सकपणे आपण आपले मुद्दे मांडलेले आहेत. आधीच्या वक्त्याने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यांच्या अनुषंगाने पुढची वाटचाल नेमकी आपण याच्यामध्ये मांडलेली आहे. 339 असेल, 3139 असेल, 342 असेल, अशा अनेक कलम आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचा विचार याच्यावर आपण प्रक्रिया, त्याच्यावर विचार मंथन केला. सर, सगळे समान असले तरी सामाजिक विषमता ही समाजात आहेत आणि त्याच्यावर विचार होणं अतिशय गरजेचं आहे. हाही मुद्दा आपण अधोरेखित केला. कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आणि पार्लमेंटरी डिबेट्स हे वाचणं किती गरजेचं आहे जेव्हा आपण एखाद्या चळवळीबद्दल किंवा एखाद्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतो. याही गोष्टीवर आपण प्रकाश टाकलेला आहात. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे आणि इक्वालिटी अँड इक्विटी इज अ डिफरंट पार्ट अँड सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस बोथ कॉन्सेप्ट. याच्यावर आपण बोललेला आहात. कलम 14 व 15 आणि छोटे लाल केस याचा आधार घेऊन आपण जे विचार मांडलेला आहात सर, त्याच्यातून आपल्याला प्रतिनिधित्व जर जनगणनेवर आधारित असेल आणि जर जनगणना ही जर ओबीसीच्या प्रतिनिधित्वासाठी जर गरजेची असेल तर जनगणना का होऊ नये हा एक खूप मोठा प्रश्नही आपण इथे मांडलेला आहात. शैक्षणिक दारिद्र्य एका विशिष्ट एका पिढीला आपण एका पिढीतून दूर करू शकतो, परंतु सामाजिक दारिद्र्य जर दूर करायचं असेल तर अनेक पिढ्या लागतात आणि असं आपल्याला वाटत असताना सामाजिक दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला खूप मोठा परिश्रम घ्यावा लागेल, अनेक पिढ्याच्यावर काम करावं लागेल. हाही इथे तुम्ही एक आशावाद दिलेला आहे. सामाजिक व आर्थिक मागासपण म्हणजे नेमकं काय हे आपल्या व्याख्यानातून अतिशय स्पष्टपणे सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणजे कलम 39 ची अंमलबजावणीतील नेमक्या अडचणी काही आहेत त्या का होऊ शकत नाहीयेत यावरही आपण फार चांगलं इथे वक्तव्य केलेलं आहे. झोपडपट्टीचा आणि अगदी चतुर्थ श्रेणीचा व्यक्ती जोपर्यंत चांगल्या घरात, चांगल्या समाजात जात नाही, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आरक्षण असणं आणि ते ठेवणं किती गरजेचं आहे हे आपण इथे बोललेलं आहात. 27% सिद्धता करणे हा एकमेव उपाय असताना ते सरकार का करत नाही असा एक परखड सवालही आपण विचारलेला आहात. आणि माणसाला माणूस बनवणारा, विषमता दूर करणारा आणि लोकशाही आणि राजकीय शिक्षण जर आपण देऊ शकलो तरच या सर्व प्रश्नांचा खुलासा आपण करू शकू आणि या प्रश्नांचा आपण दिशा आपण यांना देऊ शकू असाही आपण इथे विचार मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या या ओबीसीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद फुले शाहू आंबेडकरी विचारांमध्ये आहे. जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण संविधानाच्या माध्यमातून जर समजू शकलो नाही तर या प्रश्नांकडे जाण्याची दिशा आपल्याला नक्कीच मिळणार नाहीये. आणि सर, आपण केलेला हा मार्गदर्शन, हा चिकित्सक विचार आम्हा सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरलेला आहे. तर संयोजकाच्या वतीने मी आपला आभार मानतेच आहे. परंतु या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी म्हणून माननीय प्राध्यापक हनुमंत सोनी सर यांना विनंती करते त्यांनी आजच्या या व्याख्यानमालेचा आभार प्रदर्शनाचं कार्य करावं. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय सर.
हा सर ओके. येते अतिशय सुंदर अशा पद्धतीचे आज आपल्याला दूध आणि साखर जसं म्हणता येईल तसे हे आजचे वक्ते आणि अध्यक्ष मिळालेत. खरोखरच हे व्याख्यान आज संपूच नये अशी खरंच अवस्था झाली होती. मला वाटतं ही माझी एकट्याचीच मी भावना व्यक्त करत नाही, तर जे काय आज जॉईन होत त्या सर्वांच्याच मनात असं कदाचित निर्माण झाले असतील भावना. लुंबिनी संघ सातारा, समता प्रतिष्ठान मळवली आणि शिक्षक हितकारणी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे या त्रिसूत्रीच्या द्वारे या जो काय व्याख्यानाचा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता आयोजन केलं जातं, त्या व्याख्यान मालेतील हे आजचं 42वे पुष्प आम्ही गुंफलेलं आहे. आणि या 42व्या पुष्पात खास करून ओबीसी आरक्षण एक वास्तव या विषयावरती आज आपण माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीन बिरमल पुणे यांनी अतिशय सुंदर आणि अतिशय सोप्या भाषेत सुरुवातीपासून हा जो काय प्रवास या ओबीसी आपले मी व्यक्त करतो त्या शिक्षक हितकारणी अध्यक्ष सरांशी संपर्क तुटलाय का? हो सर. मला वाटतं सोनी सरांकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित आपल्याला व्यवस्थित आवाज येत नाहीये. पण संयोजकाच्या परवानगीने मी उरलेल्या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार मानते. आजचे जे आपले वक्ते आहेत बिरमल सर ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विचार मांडलेला आहे. आजचे अध्यक्ष कुंभार सर त्यांचे मनापासून एकदा आभार मानते. संयोजकाच्या वतीने हे सर्व उपस्थित जे मान्यवर आज आपल्या समोर आहेत याच्यात अनेक मागच्या व्याख्यानामध्ये उपस्थित झालेले आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अशी तज्ञ मंडळी इथे आपल्या सोबत जोडलेले आहेत. त्यांचंही मनापासून आभार मानते आणि विशेषतः सर्व मंडळींचा आभार यासाठी मानेन की हॅलो. हा सर आहे मी. आपलं ह्या टायमिंगचं थोडस हे झालं वाटतं काय नाही कनेक्टिव्हिटी नाही सर ओके, ओके. कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम होता. हो हो ओके ओके हा सुरू करा. त्याचबरोबर प्रास्ताविकेचं वाचन माननीय प्राध्यापक डॉक्टर महिपती शिवदास सर यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय प्राध्यापक प्रकाश पवार सर पुणे शिक्षक हितकारणी संघटना अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि परिचय व स्वागत माननीय प्राध्यापक डॉक्टर गोरख बनसोडे सर लुंबिनी संघ सातारा अध्यक्ष यांनी आजच्या या दोन्ही पाहुण्यांचा परिचय आणि सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे काय आज आपल्याला अतिशय महनीय ज्यांची महाराष्ट्रभर आणि बाहेर ही ख्याती आहे असे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांनी अतिशय खरंच खूप थोडक्या शब्दात या गोष्टी विशद केल्या आणि बऱ्याच संविधानातील खरोखरच ओबीसी संदर्भातील ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांनी आपल्या समोर विशद केलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार सर यांना
खूप वेळ हवा होता, पण आपण शेवटी सर्वजण नियमाच्या वेळेच्या बाबतीत काटेकोरपणे राहून त्यांनी आपलं मंतव्य अध्यक्षीय व्यक्त केलं. त्याबद्दल मी या तिन्ही संघटनेच्या वतीनं आणि मी प्राध्यापक हनुमंत सोहनी माझ्या स्वतःच्या तर्फेही मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाची पूर्ण धुरा सूत्रसंचलनाची माननीय प्राध्यापिका डॉक्टर गीता शिंदे मॅडम या नेहमीच बजावत आहेत. अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन, समयसूचकता या सर्वांचं भान ठेवून आणि मुद्देसूद सगळ्या गोष्टी आपल्या समोर विशद करण्याचं काम त्या नेहमीच करत आहेत. याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात जे काही आवर्जून आपले काही मित्रमंडळी पवार सर आम्हाला नेहमी सांगतात आणि स्वतः एक मेसेज करतात की कार्यक्रम सुरू झालेला आहे, जॉईन व्हा, कार्यक्रम सुरू झालेला आहे, जॉईन व्हा. खरंच हा प्रयोग मी आजही केलेला आहे आणि त्या पद्धतीने एक 10 लोक तरी वाढले, मी चेक केलं. खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा मिळत आहे. जवळपास आपण 90 क्रॉस झालो होतो. या सर्वांचा जे काय माननीय व्यक्ती आहेत हजर, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमानिमित्त. आणि हा कार्यक्रम आजचा संपला इथं असं मी या आयोजकांच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सोनी सर, धन्यवाद. पुन्हा एकदा रविवारी आपण सगळेच भेटणार आहोत. आज आहात त्यापेक्षाही दुप्पट संख्येने आपण सगळे पुन्हा एकत्र येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना सविनय जय भीम. सर करू शकताय. पवार सर काय बोलायचं असं बोला थोडं. आहे आपण का हे करूया. ओके, थँक्यू सगळ्यांना, धन्यवाद.